चला सगळ्यांना गुड इव्हनिंग. आज आपला 5वा दिवस आहे सीतायन या पुस्तक कार्यक्रमाचा आणि आपण सुरू करत आहोत. मला थोडंसं जरा महत्त्वाचं बोलायचंय कारण एक 4-5 फोन आज येऊन गेले. त्या संदर्भात मी बोलते म्हणजे मॅडमचा वेळ घेतला जाणार नाही. हा कार्यक्रम खूप सगळ्यांना भावतोय आणि पर्टिक्युलरली जे अटेंड करू शकले नाहीत ऑनलाईन 9 ते 10 आणि त्यांनी व्हिडिओ बघितले, त्यांचे मला आज फोन आले आणि त्याच्या बऱ्याच शंका होत्या. व्हिडिओ ते बघतायत, रेकॉर्डिंग बघतायत. शुभांगी मॅडम थोडंसं आज फोन आले त्याच्यावरनं बोलतीये मी. हे जे रेकॉर्डिंग्ज बघतायत त्यांचे आज मला 4-5 फोन आले आणि काही शंका आल्या. त्यामुळं मी आज थोडंसं बोलतेय. मॅडमचा वेळ थोडा कमी जावो म्हणून आधीच सुरुवात केली. पहिला प्रश्न असा आहे, की पहिला प्रश्न म्हणजे ॲक्चुअली रिपोर्ट असा आहे, की खूप खूप त्यांना छान वाटतंय हा कार्यक्रम आणि शुभांगी मॅडमचे मनापासून धन्यवाद, की मॅडमची ही एनर्जी काम करतीये इथे आणि त्यांचं असं म्हणणं फोनवाल्यांचं, की तुम्ही दोघींच्या पासून खूप शिकायला मिळते आणि नुसतं शिकायला मिळत नाहीये, तर काहीतरी अंतरंगात बदल होतोय. हृदयाला भिडून जातंय. बाकी काहीच माहिती नाहीये. रेकॉर्डिंग आलंय आणि आम्ही ऐकलंय आणि आम्हाला ते तुमच्या दोघींचं बोलणं भावलंय. मॅडमचं सीतायनातनं मॅडम जे काही सांगतायत, ते हृदयाला भिडून जातंय आणि कुठेतरी असं वाटतं, की काहीच आपण शून्य होतो आणि आपल्याला काही माहिती नाही आणि मग आम्ही हा कार्यक्रम अटेंड कसा करू? जॉइन कसं हो? अशा त्याच्यात शंका होत्या. तर प्रत्येक रेकॉर्डच्या खालीच मी तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत आणि विहंगम कम्युनिटीची लिंक व्हिडिओ खाली आहे. तर ती जरूर व्हिडिओ खालची लिंक क्लिक करून तुम्ही विहंगम कम्युनिटीला जॉइन व्हावं आणि तिथे जॉइन झालेले सुद्धा 1-2 होते, पण त्यांना लक्षातच आलं नाही. आपण कार्यक्रमाच्या पत्रिका टाकतोय विहंगम कम्युनिटी या ग्रुपवर आणि या कार्यक्रमाच्या पत्रिका जेव्हा टाकतो त्याच्या खाली आपण WhatsApp ग्रुप जॉइनिंगची लिंक टाकतोय. तर काहींना ते कळलं नाही आणि काही जण या पुस्तक विश्लेषण 1-2 एक मॅडम तर पुस्तक विश्लेषणाच्या ग्रुपवर सुद्धा आहेत. पण त्या पण मला म्हणाल्या, की मला जॉइन करून घ्या. तर मला म्हणून थोडंसं सांगावसं वाटतं, की कुठलाही कोर्स आहे त्याच्या खाली ग्रुपची जॉइनिंग लिंक असते आणि ती लिंक तुम्ही जॉइन करून तुम्हाला तो कोर्स ग्रुप जॉइन करावा लागतो. आता बाकीच्या बऱ्याच ग्रुप्स विहंगम कम्युनिटीला जॉइन केल्यानंतर दिसतात. त्याच्या तुम्ही जॉइनिंग लिंक टाकून तुम्हाला जॉइन होता येत नाही. कारण जेव्हा तो कोर्स होतो बघा, उद्या सीतायनाचा कोर्स संपणार आहे. मग उद्या तुम्ही सीतायन, परवा तुम्ही सीतायन ग्रुप जॉइनिंग लिंक्डइन करून काय उपयोग आहे? तर तुम्हाला जॉइन करून घेतलं जाणार नाहीये. जेव्हा कोर्स चालू असतो त्याच वेळेला तुम्ही त्या कोर्सला जॉइन झालं, तर तुम्हाला त्या कोर्सच्या WhatsApp ग्रुपवर लिंक टाकल्या जातात. आता काही जण म्हणजे कोर्स सुरू झाल्यानंतर सुद्धा ही शंका होतीये, की लिंकच नाही मिळाली, लिंकच कुठे? अरे तुम्ही कोर्स ग्रुप जॉइन केलाय. हे लक्षात ठेवत चला आणि त्या कोर्स ग्रुपचं नाव लक्षात ठेवत चला, नाहीतर स्क्रीनशॉट काढून ठेवत जा. विहंगम ज्ञानधारा, पुस्तक विश्लेषण आणि तिथे लिंक पडतायत. 9ला 10 कमी असताना लिंक पडतीये, 8:30ला पडतीये. ती लिंक क्लिक करून तुम्ही जॉइन व्हायचंय. तर ही थोडंसं सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरं म्हणजे आपण जे काही सीतायनात बोलतोय, 2-3 दिवस मी तुम्हाला म्हटलं नाही नंबर लिहा. पण आता 2 दिवस जसं-जसं अनुभव यायला लागलेत लोकांचे. आज मनीषा मॅडमचा कार्तिक पौर्णिमेचा अनुभव कम्युनिटी ग्रुपवर टाकलाय, तो जरूर वाचा. कालच्या प्रोग्राममध्ये एक मॅडमनी, 2 मॅडमनी सांगितलं 2 दिवसाच्या, की काय बदल होत आहेत हा कार्यक्रम अटेंड करून. हे इतकं सहज नाहीये, की ऑनलाईन कार्यक्रम चालू आहे, मॅडम आल्यात आणि बसल्यात. तुम्ही लक्षात घ्या कार्यक्रम कुठल्या लेव्हलचा आहे. उद्दिष्ट लिहिलेली आहेत कार्यक्रमाची. जेव्हा हा कार्यक्रम घ्यायचा ठरला त्यावेळेला मी उद्दिष्ट पेरलेली आहेत. कुठलीही ब्रह्मांडातील गोष्ट उद्दिष्ट संकल्पाशिवाय होत नाही. तुम्ही जेव्हा म्हणता 9 ते 10 टाईम मला जमत नाहीये, मला हे काम आहे, मला ते काम आहे, माझं दुसरं प्रोग्राम चाललाय. व्हॉटेव्हर हे तुमच्या आयुष्यातली तुम्ही केलेली निवड आहे. त्याला 2 गोष्टी असतात, की तुम्ही ठरवता तुम्हाला ते महत्वाचं आहे, म्हणून तुम्हाला जॉइन करता येते. तुम्ही ठरवत नाही मला सीताईन जॉइन करायचंय ऑनलाईनच. कारण व्हिडिओ जॉइन करणं आणि ऑनलाईनमध्ये जॉइन करणं ह्याचा फरक मी काल सांगितला. त्यामुळे 2-3 जण जागे झाले, की नाही आपल्याला ऑनलाईन केला पाहिजे. आणि मग करण्याची तळमळ वाढली आणि नक्की
90% फरक आहे. तुम्ही व्हिडिओ बघणं आणि इथे बसून ऊर्जेला जॉइन होणं याच्यात 90% फरक आहे. आणि ही ऊर्जा तुम्हाला आता ऑनलाईन जॉइन केल्यातनं बघा किती मिळतीये. अजून तो जो नंबर पार्टिसिपंट नंबर विहंगमचं प्रत्येक जे मोफत कार्यक्रम असतात हायर लेव्हलचे. आता हा सीतायनाचा हायर लेव्हल आहे. बाकीच्या काही कार्यक्रमांना मी हट्ट पण करत नाही. पण जसं ऊर्जा वाढत चालली तसं मी कालपासून म्हणायला लागले नंबर लिहा. कारण नंबरला सुद्धा एनर्जी आहे, न्यूमरोलॉजिकल एनर्जी आहे. आपण बघितलं एका शब्दामध्ये किती एनर्जी आहे, अन्नाची एनर्जी बदलते कशी, पाण्याची एनर्जी कशी बदलते. त्यावेळेला तुम्ही जॉइन करताना नुसतं नाव लिहिणं, सविता नाव लिहिणं आणि सविता आणि आडनाव नाव लिहिणं, ह्या गोष्टीला व्हायब्रेशन्स आहेत आणि विहंगमचा पार्टिसिपंट नंबर लिहिण्याने अजून जबरदस्त एनर्जी तुम्हाला येणार आहे. कारण त्या नंबरची न्यूमरोलॉजिकल एनर्जी घेऊन तुम्ही बसताय. तुमचं आडनाव घेऊन बसताय आणि यामुळं व्हायब्रेशन्स आणि तुम्हाला जे म्हणजे रिसेप्शन आहे ना, ते नक्कीच वाढणार आहे. आणि प्रत्येकाने तुम्हाला नंबर मिळालेल्याचं पण सांगावं. तुमचा जो नंबर येतो, त्याला सुद्धा तुमचे ते लकीच नंबर येतात. आणि माझ्या संकल्पना, माझी उद्दिष्ट त्या नंबर मागं असतात. तुम्ही एकदा पार्टिसिपंट नंबर घेतल्यावर, प्रत्येक वेळेला फॉर्म भरल्यावर मी तुमची सगळी माहिती वाचते. काही माझ्या पण तुमच्याबद्दलच्या ह्या तयार होतात, संकल्प तयार होतात. आणि मी बोलतीये तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे, तुमची बॅकग्राऊंड काय हे बोलतीये तुमच्याबरोबर. आणि नंबर देताना सुद्धा काही व्हायब्रेशन सोडून तुम्हाला नंबर दिला जातो. तर म्हणून महत्त्वाच्या प्रोग्रामला तुमचा पार्टिसिपंट नंबर लिहिणं गरजेचं आहे. तो कसा लिहायचा हे जरूर शिकावं. आपण नुसतं मोबाईलवर क्लिक केलं, पार्टिसिपंटचं चिन्ह असतं गोल हेडचं, त्याला क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तिथे रिनेम ऑप्शन येतं. तिथे जाऊन आधी आपला नंबर लिहायचा, नाव आणि आडनाव, मधलं नाव नको आहे. त्याची पण काही कारणं आहेत. तर या गोष्टी कृपया कराव्यात आणि आता मॅडमचा जास्त वेळ घेत नाही. मॅडमला खूप खूप धन्यवाद देते. बघा, मॅडमनी कुठलेही पैसे घेतलेले नाहीत, काहीही मागणी केलेली नाहीये. म्हणजे इथे फक्त देण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं चाललेलं आहे. आणि हेच प्रेम. प्रेम यालाच म्हणतात. काहीही स्वतःला आपल्याला काही मिळवायचं नाहीये. फक्त द्यायचं आणि द्यायचं आहे. या सर्व गोष्टी म्हणजे प्रेमाच्या गोष्टी आहेत. तर खूप चांगले अनुभव सांगितलेत आज ज्यांनी फोन केलेत त्यांनी. ते आपण नंतर बोलू किंवा ते आले तर मी त्यांना सांगेल. शुभांगी मॅडम तुम्ही सुरू करू शकता. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना जे आलेत त्यांना आणि आपण सुरू करू. मी स्पॉटलाइट देते मॅडमला. हां, मॅडम बोला. मी आता म्यूट ऑल करतेय कारण डिस्टर्बन्स येतोय. तर तुम्ही सगळ्यांनी मॅडम तुम्ही अनम्यूट करून सुरू करू शकता. शुभांगी मॅडम. हां, मॅडम अनम्यूट करा. मी म्यूट ऑल केलं. हां, करा मॅडम. अनम्यूट करा ना. अच्छा, तुम्हाला को-होस्ट करते म्हणजे हे होईल. हां, मॅडम. हां, केलं तुम्हाला. को-होस्ट केलं. ते होत नव्हतं. हां, अनम्यूट हां, होत मी नव्हतं. तुम्हाला को-होस्ट करावं लागलं. ओके, ओके. ठीक. आज आपण सुरू करतो आहे सगळ्यात महत्वाचा भाग आजचा जो आहे पूर्ण सीतायनमधलं गाभा म्हणूयात आपण, की ज्यासाठी आतापर्यंतची गोष्ट इथेपर्यंत आली, ज्यांनी पूर्ण युग परिवर्तनाची दिशा ज्या घटनेमुळे घडली आणि ज्या घटनेपर्यंत पोहोचण्यासाठी राम आणि सीता यांनी वनवास पत्करला आणि ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत ज्यांनी जे काही त्याग केला, विशेषतः सीतामातेने जो त्याग केला, तिने जी काही युद्ध खेळली, जो काही त्रास तिने सहन केला, जो तिने कुणाबरोबरही शेअर केला नाही, अशी घटना ही संपूर्ण ब्रह्मांडाला अ, पूर्णपणे धक्का लागू शकणारी घटना, की ज्याच्यानी जर हे सक्सेसफुल किंवा यशस्वी झालं नसतं,
तर काय घडलं असतं ह्याचा विचारच आपण करू शकत नाही. आणि ही घटना घडली आणि अतिशय योग्य रीतीने घडली म्हणून आज आपण एकमेकांशी बोलू शकतो असं म्हणायला मी अतिशयोक्ती मला वाटणार नाही. तर आपण इथपर्यंत आलो होतो सीतेचे युद्ध रावणाबरोबर. अर्थातच ते होतं मानसिक पातळीवरचं युद्ध. आणि हे युद्ध जसं सुरू झालं, सुरुवातीला रावणाने तिच्या मनाशी खेळायला सुरुवात केली, तिचं मन भ्रमिष्ट करायला सुरुवात केली, तिला मोहात पाडलं, तिला वेगळी चित्र दाखवायला सुरुवात केली आणि त्यावेळेला सीतेला खरंच ते वाटायला लागलं, की खरंच आपल्या समोर जे दिसतं आहे, ही पृथ्वीचं पूर्णपणे खराब होत चालली, नद्या आटत चालल्यात, ग्रह-तारे संपत आलेले आहेत, सूर्य-चंद्र हे नष्ट होत आहेत. प्रत्यक्ष तिच्याशी रामांशी तिचं काहीच कनेक्ट होत नव्हतं. तिला वेगळ्याच गोष्टी दिसायला लागल्या त्या श्रीरामांच्या विषयी. आणि हे सगळं करत तिच्या बरोबर ज्या पत्नी होत्या, ज्या ऋषी होत्या, अनेक नावं आपण काढून घेतली. ऋषी अनुसूया होत्या, ऋषी देवाहुती होत्या, ऋषी लोपामुद्रा होत्या. अशा भरपूर ऋषी ज्या होत्या, त्यांनी प्रत्येक वेळेला आणि विशेषतः माता पार्वती ही सीतेच्या या युद्धामध्ये स्वतः तिच्या सोबतीला होती. आणि असे हजारो लाखो ऋषी स्त्रिया ज्यांची नावं पण आपल्याला सांगू शकत नाही, माहिती नाहीत. पण हजारो किलोमीटरवरती असलेले, हजारो किलोमीटर अंतर असलेले अशा अनेक शक्ती या दृश्य अदृश्य पद्धतीने सीतेच्या पाठीशी उभ्या होत्या. म्हणजे ही लढाई सगळ्यांनी मिळून केलेली ही लढाई. आणि ही कुणासाठी होती? ही पुढे येणाऱ्या भविष्यासाठी, म्हणजे आपल्यासाठी खेळलेली ही लढाई आहे, हे आपण कधीच विसरता कामा नये. तेव्हा हे महान युद्ध सुरू होण्यापूर्वी आधी दिवस हळू-हळू रावणाच्या असं लक्षात आलं, की आपण सीतेवरती जो परिणाम करायचा प्रयत्न करतो, तो तर होतच नाहीये. उलट आता आपल्यावर हा परिणाम व्हायला लागलेला आहे. रावणाला हळू-हळू झोप येईनाशी झाली. कारण झोपेमध्ये त्याने ज्या स्त्रियांवरती अत्याचार केले होते, त्या स्त्रिया त्याला झोपेमध्ये दिसायला लागल्या. त्याला न्याय मागायला लागल्या. त्याचा अत्याचाराविषयीचं उत्तर मागायला लागल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी रावण हळू घाबरायला लागला, अस्वस्थ व्हायला लागला. आणि त्याच्यामुळे मातेला मोहित करायच्या ऐवजी तो स्वतः आता फसला गेलाय याची जाणीव त्याला वाटायला लागली. आणि मग त्याला असं वाटलं, की ही स्त्री जी आहे की ती सामान्य आहे, पण हिच्यामध्ये अशी काय शक्ती आहे, हिच्याकडे असं काय बुद्धिचातुर्य आहे, की हिच्याकडे काहीतरी जादूटोणा आहे, की जो आपल्यावरती परिणाम करतो आहे. आणि तिला इतक्या वेळा मी जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा तिच्यावरती काहीच परिणाम होत नाही. त्यांनी श्रीरामांचं आभासी असं एक चित्र उभं केलं, की ते युद्धभूमीवरती आता पडलेत आणि ते आता मरणासन्न अवस्थेत आहेत. एवढं करूनही त्याला कसलाही तिच्यावरती बदल झालेला दिसला नाही. आणि म्हणून तो पुन्हा एकदा मातेसमोर गेला आणि तेव्हा रावण अतिशय जोरात हसला आणि म्हटला, की "बघ तुझा नवरा पण आता मृत्यूशय्येवर आहे." तेव्हा हे शांतपणे बघताना माता त्याला म्हणाली, की "रावणा, तुझी इतक्या दशकांची तपश्चर्या फुकट गेली. कारण इतकी वर्ष केलेलं ध्यान, प्रार्थना, संवन याने तुला काहीच शिकवलं नाही. मौल्यवान वर्ष जी तू तुझ्या ध्येयापर्यंत जाऊ शकला असतास, अतिशय उच्च लेव्हलला तू पोहोचू शकला असता, ती सर्व वर्ष, ती सर्व तप तू वाया घालवलंस. कोटी विश्व ज्यांना काहीही आधार नाही, असं असत्य स्थिती की ज्या स्थिती निर्माण करून तू लोकांना छळण्यासाठी तुझा जन्म वाया घालवलास. तर रावण म्हणाला, की "ही कुठे असत्य परिस्थिती आहे? ही तर सत्य परिस्थिती आहे. मी वास्तवता निर्माण करतो. मी कोणाच्याही मनात घुसू शकतो, शिरू शकतो. कोणतीही प्रतिमा, कोणाचाही विचार मी त्यात टाकू शकतो आणि सत्य परिस्थिती म्हणजे काय? मी निर्माण करतो तीच सत्य परिस्थिती." तेव्हा सीता असं म्हणाली, की "ते सगळं चूक आहे. कारण हे सगळं माया आहे. हे तू मायेवर सगळं अ, मायेच्या कलेवरती तू प्रभुत्व मिळवलंयस. तू जे निर्माण केलं आहेस ते सगळं खोटं आहे. त्याचं सत्याशी काहीही साम्य नाही. हे क्षणात सुद्धा नष्ट होऊ शकतं. पण आता अशी स्थिती आहे, की सत्य परिस्थिती जी आहे, ती तुझ्या आता आवाक्याबाहेर गेलेली आहे. तुला असं वाटतं, की तू रावण आहेस, तू 3 जगांचा स्वामी आहेस. पण सत्य खरं ते नाहीच आहे. तू तो नाहीच आहेस. हे सगळं काही मायावी आहे. हे सगळं तू आभास निर्माण केलेलं आहे. तू लोकांना फक्त विश्वास तुझ्यावर ठेवावा असा परिस्थिती निर्माण करतोय. पण तुला खरं सांगू का? ही गोष्ट जी तयार तू केलीयेस, त्याच्या जाळ्यात तूच अडकलेला आहे. आणि तेव्हा तो इतका रागवला आणि तो म्हणाला, "सीते,
मी तुझा जीव केव्हाही घेऊ शकतो. कारण ती ती जे काही बोलत होती त्याला हळू ते पटायला लागलेलं होतं. तेव्हा सीता अतिशय शांतपणे त्याला म्हणाली, की "नाही, तू माझा जीव नाही घेऊ शकत. कारण तू कदाचित माझं शरीर घेशील, पण हे शरीर म्हणजे मी नाही. तुझ्या अजूनही कसं लक्षात येत नाहीये, की मी इतके दिवस, इतके महिने तुला सांगतेय, त्याचा तुझ्यावर परिणाम कसा होत नाहीये. मी तुझे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये, कारण त्याचा आता फार उशीर झालेला आहे. पण त्यानंतर जे काही होणार आहे, त्याच्यापासून तुला वाचवण्याचा मी प्रयत्न करते आहे. तू आठव, की एकेकाळी तुझं जे घर होतं, जी जागा होती, जिथे तुला जायची इच्छा आहे, त्यासाठी तू 1000 वर्ष हिंडतोयस आणि मी तुला आठवण करून द्यायचा प्रयत्न करते, की तू अजूनही तू खरा कोण आहेस, हे ओळख. तिने हे शब्द जेव्हा उच्चारले, तेव्हा रावण तिच्यासमोर उभा होता आणि त्याच्या डोळ्यात एक क्षणभर आठवणींची थोडी झलक, चमक तिच्या डोळ्यासमोर त्याला दिसली. आणि मग तिने पुन्हा पुढचं बोलायला सुरुवात केली, की "सुप्त सामर्थ्य घेऊन तू जन्माला आलास. मानवतेला तू खूप काही मिळवून देऊ शकला असतास. तो तुझ्या जन्माचा उद्देश होता. पण तुझ्या नैसर्गिक शक्तीचा सदुपयोग करून समाजाला फायदा होणार नसेल, तर इतक्या वर्षांची तपश्चर्या, इतकी तुझी विद्वत्ता, तू सगळं हे मिळवलं, ह्याचा उपयोग काय? त्याच्याऐवजी तू काय केलंस, तर तू संबंध हे जग जे आहे, ते विकृत जग निर्माण केलं आणि तुला असं वाटलं, की हे जग मी पूर्ण माझ्या नियंत्रणात ठेवू शकतो. पण रावणा, ह्या मानवी मायावी जग जे आहे, ह्याच्यामध्ये कोणी अडकलं नाहीये, तर फक्त तूच अडकलाय. तू इतरांना नष्ट केलेलं नाहीस. आता तू स्वतःच त्याच्यात नष्ट होत चाललेला आहे. हे सगळं ऐकल्यानंतर रावण अधिकाधिक संतापायला लागला. त्याला प्रचंड राग आला आणि तिथून तो तिला धमकावून निघून गेला. आता रावणाच्या सैनिकी शक्तीबद्दल, त्याच्या व्यूहरचनेबद्दल जी काही माहिती सीता मिळवू शकत होती अंतर्ज्ञानाने, ती सगळी माहिती ती हळू-हळू श्रीरामाला पोहोचवायला तिने सुरुवात केली. आतापर्यंत श्रीराम लंकेपर्यंत पोहोचले होते आणि युद्धामुळे होणारा विनाश, मृत्यू याबद्दल तिलाही मानसिक यातना होत होत्या, श्रीरामांनाही ती मानसिक यातना होत होत्या. शक्य तेवढ्या प्रकारे हे युद्ध कसं टाळता येईल ह्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनी होत होते. म्हणजे श्रीराम आणि मातेकडून होत होते. पण तिने आतल्या बाजूनी बघितलं, आतल्या नेत्रातून बघितलं, त्याला आपण थर्ड आय म्हणतो, की तिने असं पाहिलं, की सगळीकडे दुःख निर्माण होणार आहे. अ, अशी शस्त्र वापरायला लागणार आहेत दोन्ही सैन्याकडून, की जी जिवंत प्राण्यांना प्रचंड हानी पोहोचू शकतील. अशी सशस्त्र दोन्हीकडे उपलब्ध होती. निष्पाप वनस्पती, प्राण्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. पुढे काय होणार आहे ह्याचा विचार करून दोघांनाही म्हणजे श्रीराम आणि माता सीताला त्रास व्हायला लागला. त्यांची भूमिका श्रीरामांची बाहेरची होती आणि माता सीतेची भूमिका आतली होती. युद्ध सुरू झाले आणि मग अतिशय भयान अशी स्थिती सबंध जगामध्ये निर्माण झाली. बाणांच्या वर्षावाने सगळं जगामध्ये सगळं विभागलं जात होतं. कित्येक तास हे युद्ध चाललं. पृथ्वीवर स्फोट होत होते. मृत्यूचा दुर्गंध होत होता, पसरत होता. दिवसापाठोपाठ दिवस असे अनेक दिवस हे युद्ध चालू होतं. यात रावणाचा मुलगा, राज्याचा वंशज, अनेक सेनापती मारले गेले. ह्या सगळ्या वेदना मातेला सहन होत नव्हत्या. एका मृत्यूपासून दुसरा मृत्यू यातला फरक ती ओळखू शकत नव्हती. कोणत्या सैन्यात कोणता सैनिक होता ह्याला महत्व नव्हते. शरीराचे फक्त तुकडे पडतायत एवढं तिला जाणवत होतं. जे जीवन जे आहे, जे पृथ्वीचं आहे, त्याच्यात झाडांचं आहे, जमिनीचं आहे, ते जीवन एका पाठोपाठ उद्ध्वस्त होत होतं, संपत होतं. आणि हे सगळं चालू असताना एक दिवस तिची जी सेविका होती, राक्षस सेविका, तिचं नाव त्रिजटा. तिने सीतेला सांगत ती आली, की लक्ष्मण मारला गेला आहे. आणि तेव्हा सीता म्हणाले, की हे शक्य नाही. पण त्रिजटा तर तिची मैत्रीण झाली होती, तिची पालक झाली होती आणि म्हणून ती म्हटली, की "मी खोटं बोलत नाहीये. आणि सीते हे सगळं खरं आहे. मी स्वतः हे ऐकलं युद्धभूमीवरून आणि त्याला आता विषारी बाण लागला आहे आणि आता जवळपास हे शक्य असं आहे, नक्की झालंय, की आता त्याचं काही राहिलेलं नाहीये." अशा वेळेला तिने आध्यात्मिक डोळ्यांनी लक्ष्मणाला वेदनेत तडफडताना पाहिलं. तिला आठवलं शूर्पणखेने लक्ष्मणाला एक शाप दिला होता, की तुझा जे मृत्यू होईल, तो अतिशय वेदनादायक होईल आणि ही शिक्षा तिने त्याला दिलेली होती शूर्पणखेनी आणि श्रीराम पाहत होते ती, की श्रीराम बाजूला बसून औषधी वनस्पतीविषयी विचारत होते. एक वैद्य त्यांना सांगत होता, की अमुक-अमुक एक वनस्पती आहे. ती ठराविक वेळेतच जर आली, पोहोचली परत, तरच लक्ष्मण
वाचू शकतं. आणि म्हणून हनुमंताला ही कार्य दिलं गेलं हे शोधून आणण्यासाठी. परंतु काही तासातच ते परत यायला हवं ही मात्र त्याच्यामागे अट होती. अशा वेळेला मातेनी स्वतः शरीर सोडलं आणि आत्मिक पातळीवरती जाऊन तिथे ती पोहोचली. तिच्या असं लक्षात आलं, की हळू-हळू लक्ष्मणाच्या जवळ एक मोठी सावली जवळ येत चाललेली आहे. आणि मग तिने नीट त्याचं लक्ष दिलं तेव्हा कळालं, की ते यमराज होते. आणि तेव्हा तिने यमराजांना सांगितलं, की तुम्ही त्यांच्याजवळ जायचं नाही, लक्ष्मणाजवळ जायचं नाही. तेव्हा यमराज म्हणाले, की "मला तुमच्याशी युद्ध करायचं नाहीये. माता, कृपया मला माझं काम करू द्यात. जिच्यापासून धोका नव्हता, अशा स्त्रीला त्याने विद्रूप केलेलं आहे, असुरांना मारलेलं आहे, तेव्हा त्याची कार्मिक परतफेड त्याला करावीच लागणार आहे." तेव्हा सीतामाता म्हणाली, की "पण त्यांनी जे केलं ते माझ्या रक्षणासाठी केलं." तेव्हा यमराज म्हणाले, की "प्रत्येक क्रिया ही प्रतिक्रिया असते. तेव्हा तो देणं लागतो. त्याला दिलेला वेळ संपत चाललेला आहे आणि आता मला त्याला घेऊन जावंच लागणार आहे." तेव्हा सीतामाता म्हणाली, की "त्याला नेण्याच्या आधी तुला मला न्यावं लागेल." आणि अशा रीतीने सीतामाता आणि यमदेव यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. सर्व दृष्टीने, सर्व परीने तिने त्याच्याबरोबर युद्ध केलं. त्याचं एक छान वर्णन या पुस्तकात दिलं गेलेलं आहे. आणि शेवटी यमराजांनी हात सोडले आणि म्हटलं, की "ठीक आहे, मी त्याला सोडून देतो. लक्ष्मणाला आत्ता सोडून देतो. पण त्याच्या बदल्यात तुला काहीतरी तू मला द्यायला पाहिजेस." तेव्हा लढाई करून आता सीताही थकली होती आणि मग तिने ते मान्य केलं आणि ती म्हणाली, की "मी माझ्या आयुष्यातले काही वर्ष तुला लक्ष्मणाला देते आणि त्याचं आयुष्य वाढव." आणि असं करून शेवटी यमराजांनी हे मान्य केलं आणि तो म्हटला, की "ठीक आहे, मी तुझ्या आयुष्यातली काही वर्ष घेतो आणि लक्ष्मणाचं जीवन वाढवतो." आणि मग ही संमती मिळाल्यानंतर अ, सीता पुन्हा आपल्या शरीरात आली आणि यमराज निघून गेले आणि लवकरच हनुमान आपली औषधी वनस्पती घेऊन आले आणि अशा रीतीने लक्ष्मण पुन्हा शुद्धीत आला, जेव्हा ती औषधी वनस्पतीचा वापर केला गेला. जेव्हा लक्ष्मणाचे डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न श्रीरामांना विचारला, "सीता कुठे आहे?" तर श्रीराम म्हणाले, की "सीता तर राजवाड्यात कैदी आहे." तर लक्ष्मण म्हणाले, की "नाही, ते शक्यच नाहीये, कारण मी तिला आत्ता इथे पाहिलं होतं. ती माझ्या समोर उभी होती." मातेसाठी कलाटणी देणारा हा खूप महत्वाचा प्रसंग आहे, असं यामध्ये आपण म्हणू शकतो. तर हा जो प्रसंग आहे, हा हनुमानाशिवाय कुणालाही दुसऱ्याला माहीत नव्हता. सीता एवढेच म्हणाली, की "लक्ष्मण मला माझ्या मुलासारखा आहे. त्या माझ्या मुलासाठी जे काही करायचं होतं ते मी केलं." तर मातेबद्दल एवढ्या काही गोष्टी आहेत, ही एक घटना फक्त आपल्याला माहिती आहे. हळू-हळू युद्ध अगदी टोकावर पोहोचलं. दोन्ही बाजूचं सैन्याचं खूप नुकसान झालं. अरण्यातील जीवन, समुद्रातील जीवसृष्टी, सर्व जिवंत प्राणी सगळ्यांचं प्रचंड नुकसान झालं. आता रावणाला तोंड देण्याची वेळ श्रीरामांची जवळ आलेली होती. आता सर्वात जवळचा भक्त त्याच्यावर पूर्ण ताबा घेण्याची वेळ आणि त्याला मुक्त करण्याची वेळ आता श्रीरामांची आली होती. आणि असं करून आतापर्यंत श्रीरामांना माहिती होतं, की सीता मातेनी रावणाला पूर्णपणे अनेक महिने झोप न मिळाल्याने मनाने क्षीण केलेलं आहे. दिवस-रात्र युद्ध करत असताना सुद्धा मातेनी प्रत्येक वेळेला त्याचे जे काही संकल्पना आहेत, त्याच्या ज्या काही त्यांनी जे काही ठरवलं युद्ध कसं करायचं, त्या सगळ्या गोष्टी मातेनी श्रीरामांना वेळोवेळी कळवल्यामुळे हळू रावणाचं शक्ती कमी-कमी होत गेली. आणि शेवटचा बाण मारण्यापूर्वी अ, रावणाच्या आत्म्यात निरखून बघितलं श्रीरामांनी आणि त्याला भरपूर प्रमाणामध्ये आपलं प्रेम आपल्या हृदयातून त्यांनी प्रेम पाठवलं. प्रेमाचा महापूर पाठवला, असा शब्द या पुस्तकात वापरलाय. आणि नंतर त्यांनी रावणाला ज्या 10 वाईट गुणांनी जखडून ठेवलं होतं, त्या वाईट गुणांना मुळापासून कापून टाकण्याचं काम ह्या प्रेमाने केलं. रावण मरत असताना अतिशय लीन झालेला होता आणि रावणाने श्रीरामांना विचारलं, कारण की त्याला आता त्याचं स्वतःचं स्वरूप समजलं होतं मृत्यूशय्येवर असताना. आणि तो श्रीरामांना म्हणाला, की "आता तरी मला माझ्या खऱ्या घरी जाता येईल का?" तेव्हा रामाने दुःखाने त्यांना सांगितलं, की "नाही. जरी रावणाने जमा केलेली बरीचशी कर्म नष्ट केली असली, तरी स्वतःला पूर्ण मुक्त करण्यासाठी त्याची कामवासना, त्याचा अहंकार त्याने जरी मुळापासून टाकले आहेत, असं जरी त्याला वाटत असलं,
तरी त्याचा गर्व खरंच नाहीसा झालाय की नाही हे पाहण्यासाठी, ह्याची खात्री करून घेण्यासाठी त्याला अजून एक जन्म घ्यावा लागणार आहे आणि हा त्याचा शेवटचा प्रयत्न असणार आहे. आणि हा शेवटचा जन्म घेण्यापूर्वी त्याला पुन्हा 1000 वर्ष असाच भटकत राहावं लागणार आहे. आणि हे सगळं जर यशस्वी त्याच्यामध्ये झाला, तरच त्याला उच्च लोकामध्ये जाण्यास परवानगी मिळणार आहे. तर आता अशा रीतीने हे युद्ध संपलं. मातेनी जेव्हा युद्ध संपलं तेव्हा मातेला कळालं. कारण त्यावेळेला अमृताचं तिला जे काही पोषण होत होतं, ते अमृताचं वाहणं थांबलं आणि ती ध्यानातून बाहेर पडत असताना प्रेमाच्या लाटांची जागा तिचं शरीर ज्या अग्नीच्या अग्नीने वेढलं होतं, त्या अग्नीने घेतलं आणि तिच्या तपश्चर्येची उष्णता तिच्या ज्या ज्वालातून भडकत होती आणि जसं असं वाटत होतं, की सीता ही अग्निकुंडात जणू बसलेली आहे. म्हणून आपल्याला जे वाटतं, जो आपला विषय आला किंवा आपल्या पुस्तकात जे आपण आतापर्यंत रामायणात ऐकलं, की रावणाच्या कैदेतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. हा शब्द खूप मॅनिप्युलेट झालेला शब्द असं म्हणायला हरकत नाही, की तिला आतापर्यंत जे काही सोसावं लागलं, जे काही तिची तपश्चर्येने जो अग्नी निर्माण झालेला होता, त्या अग्नी तो बाहेर पडला होता. आणि लोकांना असं वाटलं, की ती जिवंत जळती आहे. परंतु त्यावेळेला ती या जागेतील सर्व अशुद्धता आणि युद्धाचे परिणाम गिळंकृत करतो आहे तो अग्नी, असा त्याचा अर्थ होता. हा अग्नी तिच्या तपस्येची उष्णता होती आणि त्याला ती जळू देत होती. आणि मग तो अग्नी परत तिच्या शरीरात शिरला आणि तो शांत झाला. आणि ज्या क्षणी तो अग्नी शांत झाला, त्याच वेळेला सीतेनी अयोध्येमध्ये एक छोटासा अग्नीची वात आपण म्हणूया ज्योत जी आहे ती सोमा आणि तिच्या इतर सेविकांना सांभाळायला सांगितली होती. ती अग्नी पण त्यावेळेला तिथे शांत झाला. तो पण विझला आणि त्यावेळेला हे 14 वर्ष पूर्ण झाली. तर अशा रीतीने सोमाला सुद्धा कळालं, की आता सीतेचं तिकडचं काम संपत आलेलं आहे. जसं तिने शब्द दिला होता सीतामातेनी मंदोदरीला, तिने पहिलं अन्नाचा घास मंदोदरीच्या हातचं अन्न तिने घेतला आणि अखेर निघताना तिने पवित्र अशा अशोक वृक्षाकडे जाऊन त्याच्या मुळावर डोकं ठेवून कारण की तो तिचा सोबतीच बनला होता इतके महिने. त्याला तिने आदरांजली वाहिली. या संपूर्ण सीतांमध्ये आपण पाहतो, की श्रीराम आणि सीतामाता ज्याला आजच्या भाषेत आपण ग्रॅटिट्यूड असं म्हणतो, की प्रत्येक ठिकाणी धन्यवाद देणं, की प्रत्येक वनस्पती, प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी, व्यक्ती, ग्रह, तारे, दगड कशाचंही प्रत्येकाला थँक यू म्हणण्याचा जो भाग आहे आजच्या नॉर्मल भाषेत ते भाव व्यक्त करणं हे प्रत्येक वेळेला त्यांनी केलेले आहे. असं ते म्हणू शकले असते, "हे तर मी ब्रह्मांड तयार केलेलं आहे. म्हणजे मी याच्यातली राणी आहे, मी स्वामिनी आहे. तेव्हा यांनी तर माझी सेवा केलीच पाहिजे." परंतु प्रत्येकाबरोबर असलेली ती जी भावना आहे अ, आदरांजलीची, ती प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकारे सीता अयोध्येकडे निघाली. आतापर्यंत सोमा ज्या गोष्टी सांगत होती अनुसूया आणि तिच्या आईला, आतापर्यंत अनुसूयाचं मतपरिवर्तन हळू-हळू व्हायला लागलं होतं आणि ती आता म्हणाली, की "मी आता लग्न करायला तयार आहे." हा खूप मोठा आश्चर्यकारक बदल तिच्या आईला जाणवला, की असं काय घडलं, की अनुसूयाला असं वाटलं, की जी म्हणत होती, की "मला या जन्मात लग्न करायचं नाही. मी लग्न केलं तर मी मरेन किंवा माझी मुलं मरतील." अशी ही अनुसूया सोमाच्या ह्या सगळ्या दररोज ज्या सांगत होती गोष्टी, त्या गोष्टींच्यामध्ये हे बदल हळू होत होते. पण अर्थातच अनुसूयेने सोमाला एक प्रश्न विचारला, की अ, सीतामाता अयोध्येला आली, परंतु नेमकं असं काय झालं, की ती पुन्हा अरण्यामध्ये राहायला गेली? तेव्हा सोमाने हा खूप सुंदर आनंदाने सांगितलं, की हा प्रश्न तर कोणीच मला विचारत नाही, की असं काय घडलं, की सीतामाता पुन्हा अरण्यात गेली? सीतामाता जेव्हा तिथून श्रीलंकेतून निघाली, तिथून तिने महादेवांची प्रार्थना केली, त्यांना पूजा केली आणि आपल्याला माहितीये की गोदावरी नदीपाशी तिला एक मुलगी मुलगी भेटली होती, जिचं नाव होतं चंद्रिका. तिच्या नवऱ्याला फसवून शूर्पणखेनी त्याला संपवलं होतं आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं जे शव होतं, ते श्रीरामांना सापडलं होतं आणि त्याचं त्यांनी पूर्ण विधी केला होता. तर अशी ही चंद्रिका तिला येताना सीतामाता भेटली आणि तेव्हा सीतामातेने तिला सांगितलं, की "तू अजूनही तुझ्या पतीवरती एवढं प्रेम करतेस,
तर हा पती तुला पुन्हा भेटणार आहे. एक मुलगा तुला भेटेल आणि त्या मुलाच्या स्वरूपात तुझा पतीच असणार आहे. कारण की पतीचा तो पुनर्जन्म असेल. कारण की श्रीरामांनी त्यांचा अंत्यविधी करत असताना त्याच्या पुढच्या जन्माची किंवा पुढच्या गोष्टींची, पुढच्या प्रवासाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्या मुलाच्या रूपात तुझ्या पतीचा तुला पुन्हा पुनर्लाभ होईल, हा श्रीरामांचा आशीर्वाद आहे. आणि तेव्हा तो मुलगा जो आहे, तो ऋषी होण्यासाठी तू त्याला वाढव, असा आशीर्वाद सीतामातेनी चंद्रिकाला दिला. हे सगळे आता अयोध्येला पोहोचले. 14 वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रचंड बदल झाला होता. अयोध्या खूप मोठी झाली होती. शहर मोठं झालं होतं. व्यापार वाढला होता. अ, अनेक परदेशी व्यापारी ची ये-जा होत होती. अनेक पाहुणे येत होते. बाजारांमध्ये गर्दी होती. अशा वेळेला एकदा सीता आणि श्रीराम ते रथातून चालले होते आणि अचानक सीता रथातून खाली उतरली. तेव्हा ती एका दुकानाकडे गेली. त्या दुकानामध्ये औषधी वनस्पती विकणारा ते दुकानदार होता आणि तिथे एक माणूस आपल्या आईसाठी एक औषध मागत होता. पण त्यावेळेला दुकानदार म्हणाला, की "हे औषध तुम्हाला इथे मिळणार नाही." अशा वेळेला सीतेने सांगितलं त्या माणसाला, की "तू माझ्या मागे ये." तेव्हा त्या व्यक्तीला खूप आश्चर्य वाटलं आणि तिला तिने त्याला एका नदीवर ते घेऊन गेली ती आणि त्यांनी नदीच्या दुसऱ्या काठाकडे बोट दाखवलं त्या मुलाला सांगितलं, की "त्या ठिकाणी तुला तुझ्या आईसाठी लागणारी औषधी वनस्पती जी आहे, ती तुला मिळेल." आणि ते कसं बनवायचं औषध हे पण सीतामातेने समजावून सांगितलं आणि सांगितलं, की "जेव्हा तुझी आई बरी होईल, तेव्हा तिला नक्की मला भेटायला सांग." आणि अशा वेळेला काही काळानंतर तिची आई बरी झाली आणि ती 1-2दा येऊन गेली महालामध्ये, परंतु सेवकांनी तिला आतमध्ये पाठवलं नाही. मातेला जेव्हा सोमाने विचारलं, की "माता ही कोण स्त्री आहे?" तेव्हा मातेने सांगितलं, की "माझ्याकरता नदीवर दररोज जी प्रार्थना करत होती, माझ्या संरक्षणासाठी जी प्रार्थना करत होती, ती ही स्त्री आहे." आणि तो जो मुलगा होता, हा तिचा मुलगा होता. जो त्याच्या आईसाठी औषध घेण्यासाठी आलेला होता. तर एक दिवस शेवटी मातेला कळालं, की आपल्याकडे ही आली पण हिला आत पाठवलं जात नाहीये. तेव्हा ती सोमाला सांगते, की "एक दिवस तू तुझे कपडे मला दे." म्हणजे सोमाचे, सेविकेचे कपडे मला दे. म्हणजे आपण जेव्हा बाहेर पडू राजवाड्यातून कुणालाही कळणार नाही, की मी कोण आहे. आणि असं करून दोघी जणी एक दिवस बाहेर पडतात आणि त्यांचा पत्ता शोधत त्या त्या स्त्रीकडे जाऊन पोहोचतात. आणि त्याला सांगतात, की "मी तुम्हाला भेटायला आली आहे. तुमचं औषधाचा तुम्हाला परिणाम झालाय. तुम्हाला बरं वाटतंय का हे बघण्यासाठी मी आलेली आहे." आणि तोपर्यंत त्या पूर्ण बऱ्या झालेल्या होत्या आणि एवढं करूनही सीतेने त्यांची माफी मागितली, की "मला माफ करा, की आमच्या रक्षकाने तुम्हाला आत सोडलं नाही." आणि त्या स्त्रीचं नाव होतं अभिथा. अभिथा हे नाव त्या व्यक्तीचं होतं. जी स्त्री सीता मातेसाठी नदीवर जाऊन दररोज प्रार्थना करायची. तेव्हा तिने सांगितलं सीतेने, की "अभिता इथून फार दूर लंकेत मी जेव्हा होते, तेव्हा तुझं गाणं, तू माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना मी ऐकत होते. या पवित्र शरवी नदीवरती पहाटेच्या पूर्वीच मी तुला आणि अयोध्येतल्या इतर स्त्रियांना सुद्धा पाहिलं आणि बाकीची अयोध्या झोपेत असताना तू इतर स्त्रिया मिळून पावसात, थंडीत, अंधारात ह्या प्रार्थना फक्त माझ्यासाठी करत होतात. माझं संरक्षण मागत होतात. माझ्याभोवती संरक्षक कवच तुम्ही तयार करत होतात. त्याच्यामुळे तुमच्या या प्रार्थनांच्यामुळे माझ्यापर्यंत कुठलीही वाईट गोष्ट पोहोचली नाही आणि म्हणून मी त्याची कायम ऋणी असणार आहे आणि मी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवणार आहे. तेव्हा हे सगळं ऐकून, बघून ती स्त्री अतिशय गदगद झाली आणि ती म्हणाली, "मी फक्त माझं कर्तव्य केलं. मी तुमची सेवक आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, की तुम्ही सुखरूप असावं." तेव्हा माता म्हणाले, की "आपण सगळेच सेवक आहोत. आपण वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांची सेवा करतोय, म्हणजे आपण सगळेच सेवक आहोत." सीता माता म्हणाली, की "आता मला निघायला पाहिजे, कारण की राजवाड्यात आता माझ्याविषयी सगळी शोधाशोध सुरू असेल. तुम्ही पाहत असाल, की मी पण कोणती वस्त्र घातली आहेत. मी सेविकाचीच वस्त्र घातली आहेत." तेव्हा अमिताला तिने सांगितलं, की "तू लवकर बरी हो. तुझी शक्ती तुला परत लवकरात लवकर मिळवायला पाहिजे, कारण तुला आता एक नातू होणार आहे आणि तो तुझ्यावर खूप प्रेम करेल. तुझ्या हृदयात असलेलं प्रेम तो पुढे घेऊन जाईल." आणि निघताना अ, सीता मातेने आपल्या गळ्यात असलेला एक हार होता, जो तिच्या आईनी, सुनैना माने लग्न झाल्यानंतर सीतामाला अयोध्येला निघताना दिलेला होता. तो अतिशय असा मौलिक म्हणूयात आपण, की आईने दिलेला अशा वेळेला
पहिल्यांदा स्त्री लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी जाते. अशा वेळेला आईने दिलेला तो हार हा सीता मातेने अभिताला दिला आणि तो इतका म्हणूनच मौल्यवान होता. ती कधीच तो हार गळ्यातून काढत नव्हती आणि तिने सांगितलं, की "हा हार तू जपून ठेव आणि तो तुझ्या नातवाला जेव्हा तू देशील, त्याला जेव्हा हे हार मिळेल असं मला मिळालं आहे मला जेव्हा कळेल, तेव्हा मला खूप आनंद होईल." तेव्हा अभिता म्हणाली, "महाराणी, हा माझा खूप मोठा सन्मान तुम्ही आता केलेला आहे." आणि त्याच्यानंतर त्या निघाल्यानंतर रस्त्यामध्ये अचानक त्यांना दुसरी घटना अनुभवायला मिळाली. कोणालाच माहीत नव्हतं की ही आपली राणी आहे. एक व्यक्ती जात असताना अचानक सीता मातेच्या अंगावर आदळली आणि तिचं लाथ त्यांच्या अंगावर मारण्याच्या आतच सोमाने तिला बाजूला घेतलं. तेव्हा सीता मातेला हे खूप वाईट वाटलं, की तिने सांगितलं की सोमाला, की "आज आपण 2 गोष्टी बघितल्या अयोध्यामधल्या. सगळ्यात चांगली गोष्ट आणि सगळ्यात वाईट गोष्ट. सगळ्यात उत्तम गोष्ट अशी की सेवा करण्यासाठी स्वतःबद्दलचा पण विचार बाजूला करून ठेवणारी ती स्त्री आणि सगळ्यांच्या आधी फक्त स्वतःचा विचार करणारा असा पुरुष. हे 2 टोकाचे अनुभव आपण आज अयोध्येमध्ये घेतले. तर हे अयोध्येचं भवितव्य कसं असेल ह्याच्याविषयी आता मला भीती वाटते आहे. शेवटी न राहून सोमाने मातेला विचारलं, की "माता, तिने जे केलं ते मला माहिती आहे. अभिताने जे केलं ते मला माहिती आहे. पण तू त्यासाठी रत्नहार का दिलास?" तेव्हा सोमाला सीतामाता म्हणाली, की "ह्या गोष्टी खूप मागच्या आहेत. मागच्या जन्मी मिथिलेमध्ये आपण एक मागे हा विषय घेतला होता. अ, मीनाक्षीच्या वडिलांच्या शापाबद्दल आपण बोललो होतो. तर एका प्रतिष्ठित कुटुंबामध्ये ती अतिशय पवित्र अशी स्त्री होती आणि तिच्या पतीने ते गैरवर्तन केलं होतं. आणि त्याच्यामुळे एका शक्तिमान ऋषीने तिच्या पतीला आणि तिच्या 5 पिढ्यांना एक शाप दिला होता. आणि ह्या शापामुळे त्या स्त्रीचं सर्व काही गेलं. तिचा पती मरण पावला. तिचा एकच मुलगा वाचला आणि ती एकटीच राहिली आणि तरी त्यावेळेला जनक कुटुंबाने त्यांना आपला आधार दिला, संरक्षण दिलं. तिच्या मुलाला सेवक म्हणून आपल्याकडे घेतलं. तिचा जन्म तिथे संपला. पुढच्या जन्मी सुद्धा तिने पुन्हा आमच्याच घरामध्ये सेवक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याच्यानंतरचा परत एक जन्म तिने तिसरा घेतला. तो पण अयोध्येमध्ये सेवा करण्यासाठीच घेतला. म्हणजे तिचे तिन्ही जन्मामध्ये तिने फक्त सेवा केलेली आहे ह्यांच्या घराण्याची. म्हणजे या कुटुंबाची ती वंशज आहे याचं तिला कुठेही आठवत नाहीये. ती या जन्मात सुद्धा तिला फक्त प्रेमच आठवतंय, सेवाच आठवतीये. म्हणजे आपण एक मागे डी कसा कॅरी होतो, आत्मा हा कसा आत्म्यावरती हे इम्प्रिंट कसे बसतात. हे आपण निगेटिव्ह काही अनुभव किंवा उदाहरणं पाहिली, की जसं मीनाक्षी म्हणाली, "मला लग्न करायचं नाहीये." किंवा मंदोदरीचा जो काही ठरवलेला मागच्या जन्मातला जो विचार होता, तो तिचा या जन्मात कसा परिणाम करतो. आता यामध्ये ह्या उदाहरणामध्ये आपण ह्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट बघतोय, की तिने दर जन्मामध्ये सीता आणि तिच्या घराचं संरक्षण, तिच्यावरचं प्रेम हे प्रत्येक वेळेला व्यक्त केलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल सेवा करणं हे प्रत्येक वेळेला तिने व्यक्त केलेलं आहे. म्हणून सीता माता असं म्हणतात, की ती प्रत्येक जन्मानंतर मरण पावली. पण तिची एकनिष्ठता, तिची भक्ती ती मरण पावली नाही. ती गेली नाही. तेव्हा प्रेमाची शक्ती तिच्यामध्ये आहे. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचतीये आणि एका जन्मातून दुसऱ्या जन्माकडे हे पोहोचतंय. सो म्हणून सोमा म्हणते म्हणजे ही थोडक्यात मीनाक्षीची पूर्वज होती. तेव्हा सीता मातेने मान हलवली आणि म्हटली, की "बरोबर आहे, ती तिची पूर्वजच होती." तिला माहिती असलेली मीनाक्षीच्या आजीची आजी अशी ती होती आणि तिला पण तिच्या पतीमुळे तिचा जो शाप मिळाला त्यांच्या घराण्याला, तसा तिला खूप त्रास सहन करावा लागला. इतकी वर्ष, इतकी जन्म झाले, अजूनही ते नष्ट न झालेलं एकनिष्ठ प्रेम, तिची भक्ती माझ्या मनाला खूप खोलवर स्पर्श करून गेली आहे. आणि म्हणून हा जो मौल्यवान दागिना जो आहे रत्नहार, तो माझा सगळ्यात मोठा आवडता दागिना आहे. तो मी तिला देणं गरजेचं मला वाटलं. कारण प्रेम हे एका दिशेने वाहणारा प्रवाह नाहीये. तर प्रेम हे फोफावण्यासाठी दोन्ही दिशांनी वाहणं गरजेचं आहे. ज्यानं कुटुंबाला तिने प्रेम दिलं, त्याला आम्ही ते परत दिलं. तिच्या वंशजांकडून जे मला प्रेम मिळालं, नदीवर त्यांनी प्रार्थना केल्या, ते पुढे-पुढे वाहिलं. त्याची पावती म्हणून मी तिला हे प्रेम परत करण्यासाठी मी तिला भेटायला गेले होते. तर हे प्रेमाचं चक्र आहे आणि ह्याला हे सतत चक्र आपल्याला आधार देत असतं.
आणि ह्या प्रेमाच्या चक्रामुळेच हे संपूर्ण जग अशा प्रकारे चालत राहत असतं आणि ते चालत राहायला पाहिजे. आणि तेव्हा हे बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर सोमाला खूप आश्चर्य वाटलं आणि तिला खूप आनंद झाला, की आपली ही महाराणी, आपली जी स्वामिनी आहे, ही किती सगळ्यांबरोबर प्रेम करती आहे. आता अयोध्याला आल्यानंतर राम आणि सीता यांची खूप प्रेमाने खूप छान त्यांना राहायला आलं. त्यांचं प्रेम भरायला लागलं आणि अर्थातच यावेळेला एक खूप सुंदर बातमी संपूर्ण राजवाड्यामध्ये माता सीतेने दिली, ती म्हणजे ती आता लवकरच आई होणार आहे. आणि त्याच्यामुळे संपूर्ण सगळ्या घरात, सगळ्या राजवाड्यात, सगळ्या सेवकांमध्ये अतिशय आनंदाची अशी ती लहर उफाळून आली, की आज आता वंश वाढणार आहे, तर माता सीतेला बाळ होणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर सगळेजण खुश झाले. यावेळेला सोमाने विचारलं अ, मातेला, की आता आपण हे बाळ हे जे आहे ही जी बाळ होती जिच्याकडे आपण गेलो होतो, ती मीनाक्षीचीच पूर्वज होती ना? तर त्यावेळेला अनुसूयेने विचारलं, की ही मीनाक्षी कोण होती? कारण की सोमानी ज्या गोष्टी सांगितल्या जेव्हापासून अनुसूया आलेली आहे, सोमानी कधीच मीनाक्षीचा उल्लेख केला नव्हता. आणि तेव्हा सोमानी हळूच तिला सांगितलं, की "बालिके ते फार महत्वाचं नाहीये. ती सुद्धा मिथिलेवरून आली होती आणि तिचं सुद्धा खूप प्रेम होतं. तर तुला आता कळण्याची गरज नाही. बाकीच्या काही गोष्टी कळण्याची तुला आता गरज नाही. फक्त एवढंच लक्षात ठेव, की तिने मातेवर खूप खूप प्रेम केलेलं होतं." तर अशा प्रकारे सीता हळू-हळू तिचं बाळ पोटामध्ये मोठं व्हायला लागलं आणि तिला जाणीव झाली, की आता आपल्याला अरण्यामध्ये जायची वेळ आलेली आहे. आपण हे पाहिलं, की कशासाठी राम आणि सीता, विशेषतः सीता वनवासाला कशासाठी गेले? तर रावण हा जो राक्षस होता, त्याची जी प्रवृत्ती होती, त्याचा निःपात करण्यासाठी हा पूर्ण घाट घातला गेला. वसुंधरेला पुढे होणारा त्रास कमी करण्यासाठी हे सगळं केलं गेलं. परंतु त्याच्याही पेक्षा अजून एक गोष्ट, जी आता डिटेलमध्ये मी सांगणार नाहीये, पण ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, की देवाहुनी या मनूची जी मुलगी होती, तिला 9 मुली होत्या आणि त्यांच्यापैकी एका मुलीबद्दलचा एक ऋषींचा एक शापाबद्दलची एक गोष्ट आहे आणि त्या शापाचा एक परिणाम म्हणून श्रीराम आणि माता सीता या दोघांनी काही वर्ष विरह सहन करायला पाहिजे. तेव्हा विरह सहन करावा लागेल. दोघांना एकत्र राहता येणार नाही असा तो शाप नारायणी या जन्मात असताना त्यांना मिळाला आणि म्हणून तो शाप पूर्ण करण्यासाठी सीतेला पुन्हा एकदा वनामध्ये यायची वेळ निर्माण झाली. अर्थातच त्याला इतरही कारणं होती, जसं सांगितलं, की लव आणि कुश जे त्यांना मुलं होणार होती, यांना अरण्यांची माहिती देणं, निसर्गाची माहिती देणं, त्याचा अभ्यास करणं, प्राणी, पक्षी, नदी, समुद्र ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं, त्यांची भाषा समजणं आणि पुढे येणाऱ्या वसुंधरेला जो काही त्रास झालेला आहे, त्याचा आनंद देण्यासाठी जी काही तयारी करून घ्यायची होती, त्याचं काम सुद्धा करणं गरजेचं होतं. आणि म्हणून माता सीता ही वनवासाकडे पुन्हा एकदा आली. पण अर्थात वनवास हा शब्द आपण खूप निगेटिव्ह घेतो. वनवास म्हणजे काहीतरी शिक्षा. तर वनवास म्हणजे वनात राहणे. वनात राहण्यासाठी सीता पुन्हा एकदा वसिष्ठ ऋषींकडे ती आली. यावेळेला आपल्याला संपूर्ण रामायणामध्ये एक व्यक्तीचं नाव कुठेच घेतलं गेलं नाही, ते म्हणजे शांता. शांता ही रामांची मोठी बहीण होती आणि ती अ, लग्नानंतर ती मोठी बहीण होती. लग्नानंतर ती फारशी आली नाहीये अयोध्येला आणि अर्थातच माता सीता पण अयोध्येमध्ये नसल्यामुळे त्यांचं एकमेकांशी फारसं भेटणं असं झालेलं नाहीये. परंतु ती खूप मोठी संन्यासिनी, खूप मोठी ऋषी होती. ती ऋषी पत्नी होती आणि अशी ही शांता सीतेला भेटायला आली होती. मात्र ह्या शांताचा खूप मोठा प्रभाव श्रीरामांवर होता. प्रचंड मोठं ज्ञान तिने अनेक वेळेला ध्यानातून, स्वप्नातून श्रीरामांपर्यंत लहानपणापासून ते लहान असण्यापासूनच त्यांच्यापर्यंत पोहोचवत होती ही शांता. ती त्यांच्यासाठी आदर्श अशी व्यक्ती होती. म्हणजे श्रीराम जसे आपल्या सगळ्या जगासाठी आदर्श आहेत, तसं श्रीरामांसाठी आदर्श असलेली जी व्यक्ती होती ती त्यांची मोठी बहीण, ती होती शांता. आणि ती सीतेला लव-कुशांचा जन्म होईपर्यंत तिने तिच्याबरोबर ती राहिली. तिला तिने मदत केली आणि अशा रीतीने लव आणि कुश यांचा जन्म झाला.
तिचं अजून महत्वाची गोष्ट की जेव्हा श्रीराम आणि सीता हे जेव्हा वनवासाला गेले, त्यावेळेला राजवाड्यामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. कोण कुणाला कसं सांभाळणार हा प्रश्न होता. आणि अशा वेळेला दशरथ राजा जे आयुष्याचा शेवटचा घटका मोजत होते, अशा वेळेला त्यांना सांभाळणारी, त्यांची काळजी घेणारी आणि त्यांना खूप वेदना असूनही हे जग शांतपणे सोडण्यासाठी मदत करणारी ही ती शांता होती. आणि ही शांता तिथे होती म्हणून श्रीरामांना दशरथ राजाच्या अखेरच्या क्षणाचं अ, काळजी नव्हती, की तिथे आपली बहीण आहे आणि ती आपल्या वडिलांची योग्य ती काळजी घेईल. हा विश्वास श्रीरामांना देणारी ही त्यांची मोठी बहीण ही शांता होती. तेव्हा ही शांता फक्त तेवढ्यापुरतीच नव्हती, तर सीता जेव्हा अरण्यामध्ये सॉरी अशोक वनामध्ये होती, अशोक वृक्षाजवळ बसलेली होती. जेव्हा मी सांगत होते, की देवी पार्वती आणि अनेक ऋषी स्त्रिया, लाखो ऋषी तिला मदत करत होत्या. त्याच्यामध्ये एक होती, ती पुन्हा शांताच होती. तिथे सुद्धा शांतानी तिला पूर्ण मदत केलेली आहे. ती असं म्हणते, की पार्वती मातेचं मला जेव्हा बोलावणं आलं किंवा तिची हाक आली, तेव्हा अर्थातच माझ्या शरीरातून माझा आत्मा बाहेर पडला जणू आणि मला जाणवलं, की मी आता त्या क्षणाला तुझ्याबरोबर ज्या महान स्त्रिया बसलेल्या आहेत, महान ऋषी बसलेले आहेत, त्यांच्यासोबत मी पण बसलेली होते. तुझ्या 14 वर्षाच्या या संपूर्ण वनवासामध्ये माझं हृदय तू आणि राम यांच्या सोबतच होतं आणि तुझ्या रक्षणासाठी मी सुद्धा प्रार्थना केलेली आहे. माझ्या ध्यानसाधनेची फळं मी तुला अर्पण केलेली आहेत. तेव्हा हे लंकेत तू जे काही सहन केलंस सीता, हे सगळ्यांसाठी होतं आणि हे सगळं तू जगासाठी जगाच्या फायद्यासाठी तू हे केलेलं आहेस आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्याजणी तुझ्याभोवती गोळा झालेलो होतो. तर अशा रीतीने सीताचं बाळंतपण पूर्णपणे व्यवस्थित करण्याची जबाबदारी माता शांता यांनी घेतली. आणि त्यानंतर मग त्यांच्यानंतर उर्मिला जी सीताची बहीण होती, ती सुद्धा त्यांच्याकडे भेटायला आली. ह्यावेळेला मातेने अजून एक खूप छान गोष्ट सांगितली जेवणाच्या वेळेसची, जी सोमानी अनसुयेला सांगितली. ज्याचा आपण 2 दिवसापासून याचा उल्लेख करतोय, पण तरी सुद्धा पुन्हा ह्याच्यात खूप सुंदर वाक्य दिलेले ते आपल्या प्रत्येकाला खूपच दररोजच्या आयुष्यामध्ये वापरणं हे सूत्र फार गरजेचं आहे. मातेनं सोमा म्हटली, की मातेनं मला शिकवलं, की अन्न हे आत्मा तसंच शरीराचं पोषण करतं. ती म्हणाली, की वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाचा आपल्या मज्जासंस्थेवरती परिणाम होत असतो. तसेच त्याचा परिणाम मनावर आणि भावनांवर होतो. वसुंधरा माता ही अन्नातून आपले पोषण करते. तिने अशा प्रकारे रचना केली आहे, की ती त्याच्यामुळे आपल्या सगळ्या गरजा भागवते. आपण जेवण करतो, तेव्हा आपण याबाबत जागृत राहिलो आणि जेवण तयार करण्यासाठी लागणारी तयारी वसुंधरा मातेबद्दल कृतज्ञता ठेवून केली, तर वनस्पतीतील विशेष गुणधर्म आपण जागृत करू शकतो. ही एवढी महत्वाची गोष्ट सोमानी अनुसूया आणि तिच्या आईला सांगितली. कारण अनुसूया असं म्हणाली, की "हे तुम्ही जे जेवण बनवताय, खूप साधं जेवण आहे, पण ते इतकं सुंदर लागतंय. काय त्याच्यामध्ये असं वेगळं आहे?" तेव्हा सोमानी तिच्या मातेकडून जी काही ती शिकली, ती गोष्ट तिने अनुसूयेला सांगितली. तर अशा रीतीने माता तर आता वनामध्ये होते, तिच्याबरोबर प्राणी होते, पक्षी होते. सगळ्या सोमा सेविका तिच्याबरोबर होती. विशेषतः तिचे लवकुश तिच्याबरोबर होते. परंतु आपल्याला आतापर्यंत असं काय वाटत होतं, की सीता तिकडे एकटी आहे. पण आता तुम्हाला लक्षात येईल, की सीता एकटी नव्हती. सीता तर सगळ्यांच्यामध्ये होती. श्रीराम एकटे होते. जरी त्यांचे भाऊ असतील, त्यांचा राज्यकारभार असेल, राजवाड्यात सेवक असतील, तरी सुद्धा पत्नी आणि मुलं आपल्याबरोबर नाहीयेत. हा विचार जर केला, तर श्रीरामाचा खरा वनवास म्हणण्याची शिक्षा म्हणूयात आपण एका अर्थी. श्रीरामाने पण तेवढंच भोगलेलं आहे. आपण फक्त एकांगीच विचार करतो. पण श्रीराम सुद्धा प्रचंड त्यांनी आपल्या स्वतःला फक्त जगाच्या कल्याणासाठी काय त्याग करायचा आणि किती करायचा याला काही परिसीमाच नाहीये असं म्हणायला हरकत नाही आणि इथे कुठेही सांगणं नाही, की आम्ही कसं तुमच्यासाठी काय केलं. तर अशा रीतीने श्रीराम हे एकटे काम करत होते. अर्थातच असं नाहीये, की माता वनवासात आली म्हणजे आता काही यांचा संबंध नाही. तर श्रीराम सुद्धा मध्ये-मध्ये जसं त्यांना वेळ मिळेल, एखादा कुठला निर्णय घ्यायचा असेल, कुठला महत्त्वाचा काही त्यांना ठरवायचं असेल, राज्यकारभाराचा एखादा सल्ला घ्यायचा असेल, अशा वेळेस सुद्धा ते माता सीतेला भेटायला येत होत्या.
लवकुश थोडे मोठे झाले आणि त्यानंतर मग सीता मातेने त्यांना वेगवेगळ्या वनस्पती शिकवल्या, कशा ओळखायच्या शिकवल्या, त्याच्या प्रजाती कशा असतात ते शिकवल्या, वेगळे प्राणी कसे दिसतात, त्यांच्या प्रजाती कशा असतात आणि त्या कशा आता पुढे नष्ट होणार आहेत आणि मग त्या किती मौल्यवान आहेत आणि त्याच्या बदल्यात आता वसुंधरा दुसऱ्या पण वनस्पती कशा तयार करते आहे, हे त्यांना शिकवलं आणि हे इतकं नैसर्गिक पद्धतीने तिने त्यांना शिकवलं, की तिचं तेच म्हणणं होतं, की हे सगळं शिक्षण राजवाड्यात बसून ह्या मुलांना शिकवणं शक्य नव्हतं आणि म्हणून हे प्राणी, हे वृक्ष, हे प्रेमाचं प्रकटीकरण आहे. यापेक्षा वेगळ्या कारणासाठी ते आलेलेच नाहीयेत. जगाला आधार देणाऱ्या आणि टिकवून ठेवणाऱ्या प्रेमाचं ते प्रतिबिंब आहेत. तर मानवतेला हे एका काळी माहिती होतं, पण ते आता मानव लवकरच सगळं विसरत चाललेले आहेत. जगात हा प्रेमाचा जो प्रवाह चाललेला आहे, ते अडवण्याचं काम पुन्हा मानवांनी सुरू केलेलं आहे आणि ह्यालाच विरोध करण्याचं काम किंवा ही माझी मोठी इच्छा आहे आणि म्हणून सोमा आपण सगळ्यांना प्रेम देतो आहोत, सगळ्यांना संतुष्ट करतो आहोत आणि मग हे पुढे घेऊन जायचंय, जे लव आणि कुश ह्या गोष्टी पुढे नेऊ शकतात. तर अशा रीतीने सोमा, माता सीता, लव-कुश हे सगळे अशा प्रकारे अरण्यात राहत होते. एक दिवस मातेने सोमाला समजावून सांगितलं, की नैसर्गिक जगावर ज्याची शक्ती वापरून रावणाने पृथ्वी अस्थिर केली होती, हे एवढंच कारण नाही, तर महायुद्धामध्ये सुद्धा म्हणजे रावण आणि श्रीराम यांच्यात जे महायुद्ध झालं, यावेळेला सुद्धा दोन्ही बाजूनी जी शस्त्र वापरली गेली, त्याचाही परिणाम आता वसुंधरेवरती भरपूर झालेला आहे. अंत्यरक्षात जी काही शस्त्र होती, ती पण वापरली गेली. ती यापूर्वी भौतिक जगात कधीच वापरली गेली नव्हती. आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरचं जीवन नष्ट होत चाललेलं होतं. तर त्याला रावणाला जिंकण्यासाठी त्यांना दुसरा कुठला पर्यायच नव्हता. आणि त्याच्यामुळे श्रीरामांना ती शस्त्र वापरावीच लागली. आणि त्याच्यामुळे ह्या परिणामांमुळे वसुंधरा जास्त हादरली आहे. आणि ही तिचा जो तो आपण त्याला आजच्या भाषेत शॉक म्हणूयात. तो तिला एवढा बसलेला आहे, की तो दीर्घकाळपर्यंत तो राहणार आहे. आणि म्हणून त्या शस्त्रांचे परिणाम तर माता नाहीसे करू शकत नाही. परंतु तिच्या वेदना समजून घेऊन तिला प्रेम देऊन ते सुसह्य करणं हे शक्य आहे. ते केवळ माता सीतेमुळे. असमतोल निर्माण झालेला आहे. तो कमी करण्यासाठी प्रयत्न सीता माता करते आहे. त्यातले काही परिणाम आता लगेच कळणार नाहीत, पण काही काळानंतर ते आपल्याला दिसायला लागतील. तर तेव्हा या परिस्थितीचं गांभीर्य काय आहे, हे सोमाला कळालं, की असे हे युद्ध मानवते आणि मानव आणि इतर लोकं, ग्रह यांच्यावरती खोलवर खुणा सोडल्याशिवाय, खोलवर ठसा उमटल्याशिवाय राहणार नाही. नव्या संस्कृतीची जर भरभराट व्हायची असेल, त्याची बीजं पेरायची असतील, तर हे काम रामानी करायला हवं होतं. आणि ते त्यांनी केलं. परंतु युद्धाच्या आधी आणि युद्धाच्या नंतर जे काही नुकसान वसुंधरेचं झालेलं आहे, त्याचं काम भरून काढण्याचं काम माता सीता करत होती. म्हणजे दोन्ही बाजूनी काम करत होते. आणि म्हणून फक्त रावणाच्याकडे जाणं आणि त्याचा निःपात करणं एवढं एकच कार्य म्हणजे रामायण नाहीये. ह्याचं पूर्ण राम आणि सीता यांनी जन्म जो घेतला, तो त्याच्या आधी पण काम करत होते आणि नंतरही त्यांनी कायम काम केलेलं आहे आणि आजही ते काम करत आहेत या वसुंधरेवरती. कदाचित ते आपल्याला समोर दिसत नसेल, दृश्यपणे दिसत नसेल, पण अदृश्यपणे ते सातत्याने आपल्याला दिसत आहे. आता काही वर्ष लोटली अरण्यामध्ये आणि आता सीता मातेची ही लाडकी जी चंद्रिका होती, ती आपल्या मोठा झालेला, ऋषी झालेल्या मुलाला घेऊन ती आली आणि तिला ती भेटली. तेव्हा सीता मातेला खूप आनंद झाला. तेव्हा सीता मातेने खूप सुंदर वाक्य तिच्याबद्दल आणि तिच्या मुलाबद्दल सांगितलंय. ते आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. सीता असं म्हणते त्या मुलाबद्दल, की तो खूप चांगला माणूस आहे. चंद्रिका, तो खूप चांगला माणूस आहे. म्हणजे आधीच्या जन्मात पण तो खूप चांगला होता. परंतु अभिमान हा त्याचा दोष होता. शूर्पणखेनी त्याच्यातली ती कमतरता बाहेर आणली. त्याचा धडा तो आता शिकलेला आहे. पण मोठा झाल्यावर त्याची कार्मिक परीक्षा होईल. त्याला पुन्हा मोह होईल आणि पण यावेळेला तो प्रतिकार करेल आणि तो तुला सोडून जाणार नाही. जीवनाच्या शेवटपर्यंत तो तपस्वी मार्गावर चालत राहील.
आणि मागच्या जन्मात हुकलेली मुक्ती त्याला या जन्मात मिळेल. म्हणजे मागच्या जन्मात तो ऋषी होता. त्याला गुरु होते. त्या गुरूंच्यामुळे त्यांनी खूप अभ्यास केला, शिक्षण घेतलं. नवीन-नवीन मुलांना तो शिकवायला लागला. त्याचे शिष्य तयार झाले. पण त्याला आपल्या ज्ञानाचा अभिमान होता. अशाच वेळेला त्याला मोहही पडला आणि शूर्पणखेसारखी एक राक्षसीण त्याला मोहात पाडून त्याचं आयुष्य त्यांनी पूर्ण संपवलं. आता पुन्हा श्रीरामांच्या अ, मुळे त्याला पुन्हा हा जन्म मिळाला. आपलं जे काही चुकलेलं आहे, ज्या चुकीच्या रस्त्यावर तो गेला, ते पुन्हा नीट करण्यासाठी तो चंद्रिकेकडे पुन्हा मुलगा या नात्यातून आला. आणि मुलगा आल्यानंतर चंद्रिकेने पुन्हा प्रेमच केलं. त्याला मोठं केलं, त्याला सांभाळलं, त्याला ऋषितुल्य बनवायचा प्रयत्न, म्हणजे ऋषीसारखं किंवा ऋषी बनवण्याचा प्रयत्न केला. ऋषी बनवलं आणि आता त्याच्या पुढची परीक्षा काय आहे हे सीतामातेने सांगितलं. म्हणजे आपल्यातल्या प्रत्येकाला ही गोष्ट लागू आहे. आपण मागच्या जन्मांमध्ये, अनेक जन्मांमध्ये काय-काय गोष्टी केल्या आणि त्याचं परिमार्जन करण्यासाठी म्हणण्यापेक्षा आपण काही गोष्टी ज्या चुकल्या असू किंवा आपल्याकडून राहिल्या गेल्या असतील, कुठे अडकलो असू, रस्ता विसरला असू, त्या पुन्हा-पुन्हा आपल्याला कोणी ना कोणाच्या रूपामध्ये, की व्यक्ती महत्वाची नाही, ते तत्व महत्वाचं आहे. आपल्याला कोण सांगतंय महत्वाचं नाहीये, आपल्याला काय सांगतंय महत्वाचं आहे. मग तशा वेळेला आपली जी पुण्यकर्म असतात, आपली इतकी चांगली गोष्टी आपण केलेल्या असतात, त्या पुण्यकर्मांचा, एक चांगल्या पूर्वकर्मांचा परिपाक म्हणून निसर्गातून कोणी ना कोणीतरी समोर येऊन सांगतं, की तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही ध्यान केलं पाहिजे, तुम्ही अशी साधना केली पाहिजे. त्यासाठी कोण सांगतं ह्याला आपण महत्त्व देतो जनरली, पण काय सांगतो ह्याला आपण फार लक्ष देत नाही. आणि मग आपला लढा सुरू होतो आपल्या अहंकाराचा आणि मत्सराचा. आणि या संबंध जर्नीमध्ये, या प्रवासामध्ये आपली इथे लढाई जी असते, जी नको तिथे आपण लढाई करतो. जे आपल्यासाठी योग्य तिथे आपण जातच नाही. म्हणून प्रत्येक घटना इथे या पुस्तकात दिलेला प्रत्येक छोटा-छोटा अनुभव, छोटा-छोटा प्रसंग जो आहे, तो प्रत्येक प्रसंगातून मला काय शिकायचंय, याच्यातून मला काय समजावून घ्यायचंय. कारण की हे असं नाही की हे चंद्रिकेपुरतं मर्यादित आहे. हे तुम्ही मी सगळ्या चंद्रिकाच आहोत. तुम्ही मी सगळेच ऋषीच होतो. हे सगळे आपण ह्याच्यातून कुठल्या ना अनेक हजारो जन्मातून पर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे आपण पण थोड्याफार डिटेल्समध्ये फरक असेल, पण आपला पण तोच प्रवास आहे. बदल थोडेफार असतील, पण प्रवास तोच आहे. आणि म्हणून मातेला जेव्हा मातेने जेव्हा चंद्रिकेला सांगितलं, तेव्हा चंद्रिकेने तिला उत्तर दिलं, की "तुझ्याबद्दल मला वाटणारी कृतज्ञता मी कधीच व्यक्त करू शकणार नाही. धर्माच्या मार्गावर पुन्हा येण्यासाठी तू मला संधी दिलीस आणि प्रेम दिलंस, तो आधार माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे." आणि म्हणून मातेने पहा प्रत्येकाला एक पुढे रस्ता दिलेला आहे, एक मार्ग दिलेला आहे. पण मातेने हे पण सांगितलं, की "तुला जे मी सांगितलं होतं, की स्वतःचा सन्मान तू कधीही घालवू नकोस. ते प्रेम तुला दुरुस्त करण्यासाठी नक्की संधी मिळेल आणि तू मात्र ते खरोखर पाळलंस. प्रेम कार्मिक परिस्थिती सौम्य करू शकते. हे सत्य असण्याचं हे प्रशस्ती पत्रिका आहे. म्हणजे आपली कर्म तर असतात, आपल्याला त्रास तर होणारच असतो, प्रॉब्लेम्स येणार, संकट येणार. परंतु प्रेम जे आहे, हे एकमेव प्रेम जी गोष्ट आहे, ती कर्म आपली सौम्य करू शकतात आणि म्हणून प्रेमाच्या या मार्गावरून कुठेही हलू नकोस, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा तेव्हा चंद्रिकेने तिला एक विचारलं, की "मी तुला एक गोष्ट विचारावं चालेल का माते?" की "तुला एवढी तू चांगली आहेस, एवढं तू आयुष्यात चांगलं केलं, लोकांसाठी एवढी चांगली तू वागलीस, लोकांचं कल्याण केलं, तरी सुद्धा तुला श्रीरामांनी या वनवासात का पाठवलं?" चंद्रिकेला सुद्धा हाच प्रश्न होता. आणि तेव्हा मातेने सांगितलं, की "आम्ही दोघं कधी वेगळं झालेलोच नाही. मी त्यांच्यात आहे आणि ते माझ्यात आहे. आणि आम्हाला जगाला हे दाखवून द्यायचंय, की ताटातूट ही फक्त मनात असते. आपण परब्रह्मापासून एक देव आणि आता मानव जन्मात आलेलो आहोत. आधी देव होतो, आता मानव जन्मात जरी आलो, तरी मानव जातीचं पतन होत चाललेलं आहे. तेव्हा लोकं रामांना ज्या पद्धतीने ओळखतात, त्यांना ओळखू देत. त्यांनी मला फरक पडत नाही. पण जी व्यक्ती धर्माचं पालन करते, ती व्यक्ती आपल्या पत्नीला कसं काय आपल्यापासून पाठवू शकेल दूर? तो धर्माप्रमाणेच वागणार ना. तेव्हा राम हे प्रेमाचा अर्थसार आहे. प्रेमाशिवाय धर्म नाही. तेव्हा तू हा विचारही करू नकोस, की रामाने मला इकडे पाठवलं. आम्ही दोघं मनाने एकच आहोत आणि संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आम्ही काम करत आहोत. आम्ही असहाय्य नाही, मी बळी नाही. पंचवटीत जे घडलं ती पण माझी निवड होती.
राक्षस प्रदेशात मी जाऊन आले ती सुद्धा माझी निवड होती. जर का मी तिथे गेले नसते, रावणाकडे गेले नसते, तर हे महायुद्ध घडलं नसतं. पण मग काय झालं असतं, हे संपूर्ण जग हे भीतीमध्ये जगलं असतं. रावणाची त्याच्या राक्षसी जीवनातून सुटका झाली नसती. आणि अशा अनेक गोष्टी आहेत, की जे लोकांना माहिती नाहीयेत. ते कळणं खूप अवघड आहे. अगदी ऋषींनाही पण ते कळलेलं नाहीये. तेव्हा चंद्रिकेबद्दल सीतामाता म्हणते, की नवऱ्याने आणि समाजाने टाकून दिलेली स्त्री काय करू शकते? याचं जगापुढचं एक उत्तम उदाहरण तू आहेस. तू त्याला धर्माच्या मार्गावर कसं आणलं, म्हणजे तो स्त्रीला कधीही टाकून जाणार नाही. हे तू जगाला दाखवून देत आहे आणि हेच राम आणि मी तुझ्याकडे मागतो आहोत, की तू अशी स्त्री हो आणि अशी ही आदर्श स्त्री हो, की अशा ह्या नवऱ्याला तू पुन्हा पुढच्या जन्मात मुलाच्या रूपात आणून त्याला पुन्हा धर्माच्या रस्त्यावर घेऊन गेलीस. ते जात आहेस. हे तुझ्यासारखं हे तुझी मोठी अचीव्हमेंट आहे. हे यश आहे तुझं. तेव्हा ह्या गोष्टी ह्या चंद्रिकाला तिने सांगितलं. अ, आता लव आणि कुश हे हळू-हळू मोठे व्हायला लागले होते आणि ते आईशी दररोज रात्री गोष्टी विचारायचे, की आम्हाला गोष्टी सांग." आणि प्रत्येक वेळेला सीता ही त्यांना गोष्टी सांगायची. त्यातल्या 3 गोष्टी खूप सुंदर आहेत. 3 ऋषींच्या गोष्टी, ऋषी पत्नींच्या गोष्टी त्या मी आता तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करूयात. पहिली गोष्ट आहे ऋषी अनुसूया आणि त्यांचे पती ऋषी अत्री, जे दत्तगुरूंचे आई-वडील असं म्हणूयात आपण. किंवा आपल्याला माहिती आहे ते. यांनी काय काम केलं या सबंध सृष्टीसाठी. आपण एकच गोष्ट आपल्याला माहिती आहे. ऋषी अत्री आणि ऋषी अनुसूया दत्तगुरूंना त्यांनी जन्म दिला आणि मग 3 देवता त्यांच्याकडे कशा आल्या, त्यांना कशी बाळं केली आणि तेवढीच गोष्ट आपल्याला त्यांच्यापुरतं माहिती आहे. परंतु ह्या दोघांनी मिळून संपूर्ण जीवसृष्टी उभी केलेली आहे. म्हणजे एकदा ते एका अरण्यात गेले होते. तिथे 10 वर्षात पाऊस पडला नव्हता. तिथले प्राणी अतिशय अशक्त झाले होते. खायला काही नव्हतं. अशा वेळेला तिने असं ठरवलं ऋषी अनुसूयेनी, की मी हे सबंध ह्या अरण्यात पाणी आणि जीवन परत आणण्याचा प्रयत्न करेन आणि तिने ध्यान करून अंतराळात जाऊन तिने सगळीकडे शोधलं. मंदाकिनी देवीला तिने हाक मारली, जी नदी होती. तिला सांगितलं, की "तू आमच्या या सगळ्या प्राण्यांच्या, या वनस्पतींच्या, या जीवसृष्टीच्या मदतीला तू पुन्हा ये." आणि त्यासाठी तिने प्रचंड मोठं प्रमाणात साधना केली. एक अतिशय मोठा डोंगर होता, जो चढणं खूप अवघड होता. तो पार करून ती गेली आणि अन्न, पाणी, झोपही न घेता अनेक वर्ष तिने साधना केली, ध्यान केलं आणि जगाला केवळ मदत करण्यासाठी तिने हे सगळं काम केलं. अर्थातच तिला परीक्षा पण बऱ्याचशा द्याव्या लागल्या. पण अर्थातच तिच्या मोठ्या ध्यानामुळे झाडं उमलायला लागली, पक्षी यायला लागले, जीवन परत वृक्षांमध्ये आलं. त्याच्यामुळे प्राणी आले आणि हळू तिनं सबंध पृथ्वीला, त्या जागेला, त्या अरण्यांना त्यांनी खूप मोठं जीवन देण्याचं काम त्या अनुसूयेनी केलेलं आहे. तर अशी ही अनुसूयाचं गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे ऋषी अरुंधती आणि ऋषी वसिष्ठ. आता वसिष्ठ ऋषींविषयी आपल्याला एकच गोष्ट माहिती आहे, ते रामाचे शिक्षक होते, रामाचे गुरु होते आणि राम लहानपणी त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन शिकलेले आहेत. एवढं फार जास्त आपल्याला ऋषी वसिष्ठ यांच्याविषयी माहिती नाहीये. त्यांची एक अतिशय सुंदर गोष्ट जी मला खूप आवडली, ती अशी की ऋषी अरुंधती आणि ऋषी वसिष्ठ हे खूप विद्वान होते. खूप शक्तिमान असे ते ऋषी होते. त्यांचा विवाह झाला आणि ऋषी वसिष्ठांनी असा मंत्र जगाला दिला, की ज्या मंत्रामुळे कोणत्याही अस्त्राला ते परतवू शकतील. कुठलंही भयानक अस्त्र असेल कुणावर टाकण्याचं, तर ते परतवण्याचा मंत्र ऋषी वसिष्ठांनी सगळ्यांना दिलेला आहे. अरुंधतीकडे एक महत्वाची शक्ती होती ती म्हणजे उदारपणा. कितीही लोकांना ती जेव घालत होती. आणि एक दिवस तिथे एक राजा होता त्याचं नाव होतं कौशिक. कौशिक नावाचा राजा होता. त्याला हे कळलं, की अरुण ह्यांच्याकडे एक शक्ती आहे आणि म्हणून त्यांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना न कळवता त्यांनी खूप मोठं सैन्य घेऊन तो कडे गेला आणि जेव्हा तो गेला तेव्हा ऋषी अरुंधतीने त्या सगळ्यांना पोटभर जेवायला घातलं. तेव्हा ते रहस्य काय असं त्यांनी विचारलं, की "हे तुम्हाला तर काहीच माहीत नव्हतं, की आम्ही एवढे येणार आहोत आणि मग तुम्हाला एवढं अन्न कसं काय तुम्ही एवढ्या थोड्या वेळात बनवू शकलात? कसं काय सगळ्यांना खायला घालू शकलात?" तेव्हा ऋषी अरुंधती अतिशय नम्र होती. तिने सांगितलं, की "हे फक्त परमेश्वराच्या आशीर्वादाने झालेले आहे."
पण महाराजांचे काही सैनिक होते, त्यांना माहिती होतं. त्यांनी सांगितलं, की ऋषी वसिष्ठांकडे एक गाय आहे. तिचं नाव आहे कामधेनू. आपल्याला माहिती असेल, की जेव्हा सागर मंथन झालं देव आणि दानव यांच्यात, त्यातून अनेक रत्न बाहेर पडली. त्याच्यातलं एक रत्न म्हणजे ही कामधेनू होती. ही कामधेनू यांच्याकडे होती. तर ही गाय जी आहे, ही भरपूर दूध देते आणि म्हणून ही गाय हीच त्यांच्या भरभराटीचं रहस्य आहे. आणि म्हणून मग राजाने सांगितलं ऋषींना, की आता आम्हाला ही गाय भेट द्या. तर अर्थातच ऋषी वसिष्ठांनी क्षमा मागितली महाराजांची आणि ते म्हणाले, की कामधेनूचं अरुंधतीवरती प्रेम आहे खूप. म्हणजे ती तिला आई मानते. अरुंधतीला ती कामधेनू आई मानते आणि अरुंधती पण कामधेनूला आपली मुलगी मानते. ती तिच्यासाठी फक्त दूध देते. नाही तुम्ही जरी गाईला घेऊन गेला तर त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. पण नकार ऐकून महाराज होते ते रागावले आणि त्यांना आतापर्यंत कोणी कधी नाहीच म्हटलेलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं सैनिकांना, की आता आपण ह्या गाईला घेऊन जायचं. ऋषी वसिष्ठांनी पत्नीकडे पाहिलं. दोघांनाही कळेना, की आता काय करायचं. ते म्हणाले, "मी तुमची याचना करतो. तुम्ही गाईला माझ्यापासून दूर करू नका. कारण की ह्या दोघींचं आई आणि मुलीसारखं नातं आहे आणि तुम्ही हे सगळं करताय, हे दोघींना बाजूला करताय, हा खूप मोठा अन्याय आहे. धर्माच्या नियमाच्या विरुद्ध आहे." त्यामुळे महाराज तर अजून संतापले आणि दोघांच्यात लढाई झाली वसिष्ठ ऋषी आणि महाराजांच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये माहिती होतं, की ऋषींना तो अस्त्र परत पाठवण्याचा मंत्र माहिती होता. त्याच्यामुळे अर्थातच ते अस्त्रांना परत पाठवून देत होते ऋषी. तेव्हा भौतिक शक्तीपेक्षा तपस्येची शक्ती खूप मोठी आहे, महान आहे. हे कौशिक राजाला कळालं आणि म्हणून कौशिक राजाने ठरवलं, की आता आपण तपस्या करायची. आपण पण ती शक्ती मिळवायची. म्हणजे पहा पर्पज काय आहे? म्हणजे एखादी गोष्ट करताना तुमचा हेतू काय? हा हेतू पण खूप महत्वाचा असतो परिणाम साधताना. आपण कशासाठी करतोय? म्हणजे मला खूप चांगले मार्क मिळवायचेत. ती गोष्ट चांगली आहे. पण मला याला कमी करायचंय, याला पाडायचंय, याला फसवायचंय किंवा ह्याला कमतरता दाखवायची आहे, ह्याला कमीपणा दाखवायचा आहे म्हणून मला मार्क मिळवायचे. मला जिंकायचंय ते ठीक आहे. पण मला दुसऱ्याला हरवायचंय म्हणून जिंकायचंय ही गोष्ट चुकीची आहे. तर साठी मग वसिष्ठ ऋषींकडे एवढी तपस्या आहे, एवढी शक्ती आहे, तर मला पण तशी केली पाहिजे. आणि म्हणून कौशिक राजाने महाराज पद सोडून दिलं आणि तसं तप केलं. एवढं तप केलं, की त्याच्या शक्तीची पण अर्थातच वसिष्ठांच्या शक्तीची बरोबरी तो करू शकला नाही. हे बघून सुद्धा त्याला राग आला. त्याला पण संताप आला. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं, की तुम्ही तुमची गाय, जिला तुम्ही मुलगी मानता, त्याला तुम्ही नकार दिलात. आता मी तुम्हाला शाप देतो. पहा, आता पुन्हा शाप आलाच. तपश्चर्या केलेली आहे, एनर्जी मिळवलेली, तुम्हाला ऊर्जा मिळालेली आहे, शक्ती मिळालेली आहे. शक्ती आली, की मग पुन्हा मी जसं सांगितलं, की शक्ती तर आलेली आहे. कशी वापरायची हे जर भान नसेल, तर त्याला काही अर्थ नाहीये. आणि मग त्यांनी असं शाप दिला अरुंधती आणि वसिष्ठांना, की मी तुम्हाला शाप देतो, की तुमचे सर्व पुत्र मरण पावतील. आपला अख्खा इतके वर्ष, इतका काळ जे काही ध्यान केलं, साधना केली, त्या साधनेचा वापर काय केला? तर यांची मुलं मरतील म्हणून. विचार करा, सर्व मुलं तिची मेली. अतिशय वाईट ते त्यांना थांबवण्यासाठी काहीच करू शकले नाही. कारण की तो काळ असा होता, की ऋषींचा शाप मागे घेता येत नव्हता. त्याच्यात काहीच बदल करू शकत नाही. त्यावेळेला अरुंधती आणि वसिष्ठांच्या मुली पण होत्या तिथे. त्यांना ते कळालं आणि मग त्या आई-वडिलांना भेटायला आल्या. त्यांना आई-वडिलांचं दुःख पाहावेना आणि मग त्यांनी आई-वडिलांना एका मुलीने सांगितलं, की "आई, तुला मी आता अशी एक विनंती करते, की तू असं जग निर्माण कर, की जिथे शाप नसतील." पहा मुली पण किती म्हणजे ग्रेट असतील, की एखाद्या म्हणे, की माझ्या भावांना यांनी मारलं, आपण आता सगळ्या मिळून पुन्हा ध्यान करू, पुन्हा धारणा करू, पुन्हा साधना करू आणि याचा निःपात करू, असा कुठेही विचार नाहीये. त्याच आई-वडिलांच्या त्या मुली होत्या, की तू असं जग निर्माण कर, की जिथे शाप नसतील, निरर्थक हत्या होणार नाहीत, आई-वडिलांना दुःख होणार नाही. आणि मग ऋषी अरुंधतीने ते पाहिलं त्यांच्याकडे आणि सांगितलं, "हो, मी तसंच जग निर्माण करेल. मी तेच करेल." आणि तिच्या मुलीसुद्धा खूप विद्वान होत्या आणि मग त्या सगळ्या जणी ध्यानात गेल्या आणि मग त्यांनी मिळून एक परिणाम जो झाला त्यांच्या ध्यानाचा, त्यांच्या साधनेचा. ते म्हणजे त्यांनी खूप मोठं सुंदर जग निर्माण केलं. ज्या जगामध्ये कुठेही शाप नाहीये. एकमेकांना मदत करण्यासाठी असलेले सगळे उभे होते. ऋषी वसिष्ठांनी पण त्यांना मदत केली
त्यांच्या प्रेमाचं ते प्रतीक होतं, की एकमेकांना आधार देणं, एकमेकांचं रक्षण करणं, एकमेकांना राखण करणं, पोषण करणं. हे आठवण करून देणारे आपल्याला आपल्या आकाशात 2 तारे दिसतात. अरुंधती आणि वसिष्ठ. हे जवळ-जवळ असलेले 2 तारे आहेत. आणि त्या आता ऋषी अरुंधतीच्या मुली आता हे जग चालवतात आणि ते फार सुंदर आहे. तर खरोखर अशा प्रकारे हे 2 ऋषी, इथे कुठेही वाईट विचार नाहीये. कुठेही वाईट गोष्टी आल्या आणि मग त्याच्यानंतर कौशिक राजाला, जो राजा तपस्वी झाला, त्याचं नाव होतं, जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ऋषी विश्वामित्र. हा विश्वामित्र ज्यांनी हा शाप दिलेला होता. आणि विश्वामित्राला जेव्हा हे नंतर पुन्हा लक्षात आलं, की आपण खूप मोठी चूक केलेली आहे आणि चूक केली म्हटल्यानंतर तो पुन्हा त्या दोघांना भेटायला आला. त्यांची क्षमा मागायला आला, की माझं चुकलं, मी हा शाप तुम्हाला द्यायला नको होता. हाच तो विश्वामित्र ज्याने आपल्या साधनेतून एक नवीन मंत्र तयार केला. त्याचं नाव आहे गायत्री मंत्र. हा तयार करणारा हा विश्वामित्र होता. जेव्हा त्याला उपरती झाली, तो परत आला, त्याने क्षमा मागितली. तेव्हा ऋषी अरुंधतीचं मन एवढं मोठं होतं. ती म्हणाली, की "बघा एवढ्या दुःखद परिस्थितीत पण किती छान गोष्टी घडल्या. विश्वात चांगलं घडावं म्हणून ही प्रभावी शक्ती तुम्ही झालात आणि माझ्या मुलींनी यापुढे येणाऱ्या युगांमध्ये मानवी जातीसाठी उदाहरण म्हणून दुःखमुक्त जग निर्माण केलं." म्हणजे तेव्हा सीतामातेनी लव आणि कुशला विचारलं, "तुम्ही या गोष्टीतून काय शिकलात?" तेव्हा ते म्हणाले, की "अत्यंत भयानक कृत्याला सुद्धा क्षमा करता येऊ शकते आणि त्यातून चांगले बाहेर पडू शकते. चांगल्या गोष्टी घडू शकतात, हे आम्ही शिकलो." आणि अजून एक महत्वाचा धडा असा आहे, की अत्यंत वाईट कृत्याला सुद्धा क्षमा करण्याएवढे आपले हृदय मोठे असायला पाहिजे. आपण पण ती क्षमा करायला पाहिजे. पण अशा गोष्टी केव्हा करायच्या, जेव्हा जो क्षमा मागतोय त्याला त्याची जाणीव पाहिजे, मनापासून जाणीव पाहिजे. आणि म्हणून ही केवढी मोठी महान गोष्ट या दोघांकडून शिकण्यासारखी आहे. एक शेवटची गोष्ट छोटीशी मी सांगते आणि आजचा आपला संपवते गोष्ट. ह्याच्या अजून एका ऋषींची गोष्ट जी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ती म्हणजे ऋषी अहिल्या. अहिल्याविषयी आणि त्यांचे पती होते ऋषी गौतम. ह्या गौतम ऋषी आणि अहिल्याच्या विषयी आपण ऐकलं आणि पूर्वापार आपण हे ऐकतोय, की ऋषी अहिल्याकडे इंद्र राजा आला होता आणि मग त्यांनी तिच्या नवऱ्याचा म्हणजे गौतम ऋषींचा वेश घेतला, तिला फसवलं आणि तिचा भोग घेतला आणि हे जेव्हा गौतम ऋषींना कळालं, तेव्हा तिला त्यांनी शाप दिला आणि तिला शिळा बनवलं. ही शतकानुशतकं, वर्षानुवर्ष, हजारो वर्ष आणि आजही ती गोष्ट चालू आहे. परंतु पुन्हा ह्याच पार्श्वभूमीवर आपल्याला कळलं, की एवढ्या ज्या मोठ्या या ऋषी होत्या. मला तर जेव्हा कळली ही गोष्ट, तेव्हा मला असा प्रश्न पडला, की जर 2 प्रश्न होते. इंद्र हा राजा होता देवांचा आणि मग तो काय सगळ्यांना फसवतच फिरायचा का? कुठल्याही बाईला त्रास देणं, मग तो राजा कसला आला? आणि तो देवांचा राजा कुठला आला? हा माझा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न होता, की जर का ह्या चुकांमध्ये दोघंही म्हणजे विशेषतः खरं तर इंद्रानी फसवलंय. तर मग तिच्या पतीने म्हणजे गौतम ऋषीने तिला का शाप दिला? इंद्राला का शाप दिला नाही? हा माझा दुसरा प्रश्न होता मनात. पण जेव्हा सीतायण वाचलं तेव्हा ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला इथे मिळाली. खरी घटना अशी घडली होती, की खरोखर इंद्र राजा हा अ, इथे आला होता. जेव्हा गौतम ऋषी त्यांच्या कुटीमध्ये नव्हते, त्यावेळेला तो वेश बदलून गौतम ऋषींचा वेश परिधान करून किंवा गौतम ऋषींचंच रूप घेऊन तो तिथे आला. तेव्हा सीतेला जेव्हा हे कळालं होतं ही गोष्ट, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे इंद्राला विचारलं होतं, की "हे खरंच असं तू केलंस का?" तेव्हा सीतामातेनी त्याचं उत्तर जे मिळवलं इंद्राकडून ते असं होतं, की इंद्र असा म्हणाला, की "सर्व ऋषींची परीक्षा घेऊन त्यांच्या ज्या त्रुटी उरल्या असतील, तर त्या बाहेर आणणं, हे देव आणि देवतांचं काम आहे." पहा, ऋषी हे साधना करतायत, पण आपण पण आपल्या वेगळा अभ्यास करतो. कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये अभ्यास करतो वर्षभर आणि मग त्याची परीक्षा देतो. तसंच ह्या सगळ्या ऋषीसुद्धा आपली साधना करत असताना एक ठराविक टप्प्यावर आल्यानंतर त्यांच्या पण परीक्षा घेतल्या जात होत्या आणि त्याच्यात काही त्रुटी असतील तर त्या बघून त्या बाहेर आणणं हे देव आणि देवतांचं काम होतं. तर त्यांना आता पुढचा टप्पा त्यांचा होता, की आता पुढे त्या स्वर्गीय प्रदेशात, ज्याला आपण वरच्या लेव्हलला, वरच्या डायमेन्शन असा शब्द वापरू शकतो. तर वरच्या डायमेन्शनला जर त्यांना जायचं असेल, तर त्याला परवानगी देण्यापूर्वी हे चेक करणं किंवा ही टेस्ट घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून
इंद्रदेव तिथे त्यांच्या पतीचं रूप घेऊन तिथे आले आणि अहिल्याकडे तिची आकलन शक्तीची परीक्षा घेण्यासाठी ते तिथे आले होते. जसा त्यांनी कुटीमध्ये प्रवेश केला, त्या क्षणी त्यांचं वेशांतर अहिल्याने ओळखलं आणि तिने विचारलं, की "इंद्रदेव, तुम्ही माझ्या पतीच्या वेशात का आलेला आहात?" तेव्हा त्यांनी सांगितलं, की "मी तुझ्या फक्त आकलनाची परीक्षा घेण्यासाठी आलो, की तू सत्य तुला समजतंय का नाही? आणि हे पाहण्यासाठी मी आलेलो आहे, नाहीतर तू पास झालेली आहे." आणि हे बोलल्यानंतर इंद्रदेव तिथून निघाले असता समोरून गौतम ऋषी आले आणि ध्यान संपवून आले आणि त्यांनी पाहिलं, की आपल्याच वेशात हे इंद्रदेव इथे आहेत. आणि मग त्यांनी स्वतःच ठरवलं मनानी, की माझ्या पत्नीने नक्कीच यांच्याशी गैरवर्तणूक दोघांचं झालेलं आहे. आणि ह्या विचाराने त्यांच्या मनामध्ये संताप निर्माण झाला आणि त्यांनी इंद्रदेवाला शाप देण्याचा सुरुवात केली. एवढ्यात ऋषी अहिल्येने त्यांना येऊन ते कृत्य थांबायला लावलं. कारण की त्यांना ऋषी अहिल्येला हे माहिती होतं, की जर का इंद्राला शाप मिळाला, तर इंद्र कोण आहे? पूर्ण निसर्गाची देवता आहे ती. जर इंद्राला शाप मिळाला तर संबंध निसर्ग, जग ह्याला प्रचंड भयानक परिणाम भोगावे लागतील. आणि म्हणून तिने पतीचे पती आणि इंद्रदेव यांच्यामध्ये ती उभी राहिली आणि तो शाप तिने स्वतःवरती घेतला आणि ती लगेचच दगडाच्या आकारामध्ये, खडकामध्ये तिचं रूपांतर झालं. म्हणजे पहा, हे महान ऋषी एवढे हुशार, तपस्वी, ध्यानाने उच्च कोटीचे पर्यंत पोहोचलेले, तरी सुद्धा एका निष्पाप स्त्रीला जिनं काहीही चूक केलेली नाहीये, त्यांच्या रागामुळे काय घडलेलं आहे? काय घडू शकतं? तेव्हा इंद्रदेवाने समजावून सांगितलं, की "मी फक्त तुमच्या दोघांची परीक्षा घ्यायला आलो होतो. ऋषी अहिल्याने तर मला ओळखलं, माझं वेशांतर ओळखलं. ती चुकली नाहीये. पण तुम्ही तुमचा राग आणि संशय वृत्तीतून मुक्त झाला नाहीत." तेव्हा इंद्रदेवाने अहिल्याकडे 2 पर्याय दिले. एक पर्याय, "तू आत्ताच्या आत्ता ह्याच्यामध्ये पास झालेली असल्यामुळे तू तातडीने माझ्याबरोबर स्वर्गलोकात येऊ शकतेस." किंवा दुसरा पर्याय, "तुझा पती जोपर्यंत क्रोधातून मुक्त होत नाही, या विकारातून मुक्त होत नाही, तोपर्यंत तू दगडातच राहशील. तुझं शरीर दगडापर्यंतच राहील आणि जेव्हा तो सगळा याच्यातून बाहेर पडेल, तेव्हा तुम्ही दोघंही स्वर्गात येऊ शकता." आणि ह्या स्त्रीने, ह्या ऋषी पत्नीने, या अहिल्याने दुसरा पर्याय निवडला. तिला पहिला पर्याय होता, पण माझा नवरा ह्या वाईट गुणातून जोपर्यंत मुक्त होत नाही, तोपर्यंत मी हे सहन करेन. मी शिळा होऊन राहील आणि जाईन तर नवऱ्याला बरोबर स्वर्गात घेऊन जाईल. हा पर्याय निवडणारी ही अहिल्या होती. या अहिल्याबद्दल आपल्याला माहीतच नाहीये. या गोष्टी आपल्याला माहीत नाही. म्हणजे सीतेने विचारलं, की हे ह्याच्यातून तुम्ही काय शिकलात? लव आणि कुशाना तिने विचारलं, तेव्हा कुशाने उत्तर दिलं, "दुःखाचं कारण आहे क्रोध. प्रत्येकाने रागावर विजय मिळवायला पाहिजे." आणि मग तिने त्याला होकार दिला आणि सांगितलं, की बरोबर आहे, की जर का इथं अजून दुसरं काय शिकण्यासारखं आहे. तेव्हा अजून एक उत्तर तिला मिळालं, ते म्हणजे अहिल्या ही कुलीन स्त्री असूनही तिच्यावरती ऋषी गौतमांचा विश्वास नव्हता. ही त्यांची चूक होती. म्हणजे विश्वास असल्याशिवाय प्रेम नसतं. म्हणजे प्रेम नसेल तर चांगुलपणा नाही, धर्म नाही. प्रेम हा सगळ्याचा पाया आहे. आणि जर का प्रेम नाही, तर मग कशातच काही अर्थ नाही. प्रेम नसेल तर निसर्ग पण, सगळं जग अस्वस्थ. म्हणजे ऋषी गौतमांना महान ज्ञान होतं, पण ऋषी अहिल्यामध्ये महान प्रेमही होतं. म्हणजे प्रेमाशिवाय ज्ञान हे विवेक ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे आपल्या पत्नीला आपण काय केलं आहे हे ऋषी गौतमांनी पाहिलं, तेव्हा ते अतिशय अस्वस्थ झाले. त्यांना कळालं, की आपण खूप चुकलोय आणि म्हणून ते चुकीचं प्रायश्चित्त घ्यायला, उग्र कठोर तपश्चर्या करायला ते तिला सोडून गेले. म्हणजे पुन्हा अजून एक चूक बघा, की आपली बायको आपल्यासाठी दगड बसली आहे, पण आपल्यालाच आता वाईट वाटतंय, आता गिल्ट झालंय, आता मग मला जी तपश्चर्या केली पाहिजे, ह्यातून मला बाहेर पडला पाहिजे. मग परत ते पुन्हा स्वतःसाठीच निघून गेले. म्हणजे पुन्हा त्यांना ह्यातूनही बाहेर पडायला अनेक वर्ष लागली. तेव्हा माता असं म्हणाली, की बहुधा ऋषी त्यांची प्रगती करण्यासाठी तपश्चर्येकडे वळतात. पण निर्मितीच्या प्रत्येक कणामध्ये जन्मताच जे प्रेम असतं, ज्याच्यामुळे त्यांचं हृदय उघडू शकतं, हे जर उघडलं असतं, तर त्यांची प्रगती लवकर झाली असती. म्हणजे त्यांची तपश्चर्या ते बाहेर जाऊन त्यांनी केली, त्याला जेवढा काळ लागला, त्याच्याऐवजी त्यांनी आपल्या पत्नीजवळ राहून तिच्या प्रेमाने जर तपश्चर्या केली असती, तर कदाचित
ते अजून लवकर त्यातून बाहेर पडले असते. म्हणजे जर प्रेम नसेल, तर त्या शक्तीला विवेकज्ञान म्हणू शकत नाही आणि ह्या विवेकज्ञान नसतं म्हणून अनेकांचा अधःपात होतो. आणि हे सगळ्यांना मुक्त करणारे होते ते महाराज राम, की ज्यांनी फक्त प्रेम बघितलं आणि त्यांनी अहिल्याच्या शिळे जाऊन जाऊन त्यांनी आईकडे जसं जावं, आईजवळ जसं जावं, तसे ते तिथे गेले आणि त्यांनी तिला त्यातून मुक्त केलं. तर हे अतिशय सुंदर असं गोष्ट मला जाणवली आणि माझी अत्यंत लाडकी अशी ही गोष्ट आहे, गौतम आणि ऋषी अहिल्याची. तर इथे आपण मला वाटतं थांबूयात कारण आज जास्त वेळ झालाय. आपण उद्या शेवटचा भाग घेणार आहोत. थोडासा जास्त वेळ नक्कीच काढा. असं वाटतं मला की तुम्हाला सगळं आवडतंय. उद्या आपण मला ह्या वर्षभरात सीतायन हे एका गोष्टीमुळे मिळालं. ते म्हणजे मी मिथिला शैली नावाची चित्रकला जी मी शिकले किंवा मला जी यायला लागली होती, त्या शैलीमुळे मी ह्या सीतायन ह्या गोष्टीपर्यंत किंवा पुस्तकापर्यंत पोहोचले, त्या ज्ञानापर्यंत पोहोचले. आणि ही चित्र मी या वर्षभरात सीतायन समोर ठेवून नाही, पण मला जशी सुचली माझ्यासमोर जी शिकायला माझ्याकडे आली, मला अनेक प्रकारचे मी असं म्हणेन की विश्वातून या ब्रह्मांडातून अनेक असे लोक समोर आले आपोआपच, की ह्या सीतायनासाठी पूरक अशी चित्र मला शिकायला मिळाली. ती मी माझ्या पद्धतीने काढली आणि ही ही चित्र जी आहेत ती सीतायनचं आता जे नवीन एडिशन येते आहे त्या पुस्तकामध्ये ही चित्र असणार आहेत. तर ही चित्र मी उद्या विनंती करते आहे मंगल मॅडमला, की ती चित्र उद्या तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत. त्या नक्की ते दाखवतील. आणि मला अजून एक उत्सुकता आहे तुम्हाला विचारायची, की या संबंध 6 दिवसामध्ये तुम्हाला कोणत्या व्यक्तिरेखा जास्त आवडल्या? राम आणि सीता तर प्रश्नच नाहीये, पण कोणत्या व्यक्तिरेखेने तुमच्यावर जास्त परिणाम केला आणि का? ह्याचा एक छोटासा अभ्यास तुम्ही केलात तर मला तर खूप आवडेल. थँक यू सो मच. धन्यवाद शुभांगी मॅडम. खूप खूप धन्यवाद. अगदी वेळ कसा पटकन निघून जातो अजिबात कळत नाही आणि ऐकत तर राहावं वाटतं, पण वेळेचं लिमिट आहे. तर अर्थातच तुम्ही सगळ्यांनी पुस्तक घ्यावं आणि त्याचा जास्त सखोल अभ्यास करावा. आपण ऑलरेडी कॉम्पिटिशन ठेवलेली आहे आणि 3 प्रश्न दिलेले आहेत. त्या 3 प्रश्नाचा अभ्यास करावा. उद्या आपल्याला हा कोर्स संपणार आहे. तर उद्या 30 तारीख आहे. 1 तारखेला तुम्ही उत्तरं सगळ्यांनी द्यावीत 1 तारखेपर्यंत आणि त्याच्यातून नक्कीच आपला हेतू असा आहे, की तुम्ही अभ्यास करावा. नुसतं ऐकलं आणि सोडून द्यावं असं नसून, की काय आपल्याला आवडलं आणि आपल्याला पुढच्या जीवनात त्यातून काय घ्यायचं आहे, हे करावं, ॲब्सॉर्ब करावं हा हेतू आहे. तर जरूर ते सगळ्यांनी पूर्ण करा उद्यापर्यंत म्हणजे 1 तारखेच्या तुमची उत्तरं येतील. आणि उद्या शुभांगी मॅडमनी मला चित्र आजच पाठवली. अतिशय सुरेख आहेत. मी त्यांना म्हटलं एक-एक, 2-2 ओळीत त्याची इन्फॉर्मेशन द्या, पण त्या सांगतील. उद्या मी तुम्हाला चित्र दाखवते बघा किती सुरेख काढलेली आहेत. एक-एक चित्राला 8-8, 9-9 तास लागलेले आहेत त्यांनी आणि त्याचं डिस्क्रिप्शन मॅडम उद्या सांगतील. तर आता कोणाला शंका आहेत का? क्विक पटकन जरा हात तुम्ही वर करा. म्हणजे मी बोलण्याची संधी देते. काही कोणाला बोलायचंय, सांगायचंय पटकन तुम्ही हात रेज करा. तुम्हाला अनम्यूट फॅसिलिटी दिलेली आहे. व्हिडिओ सुरू करण्याची फॅसिलिटी दिलेली आहे. तुम्ही करून बोलायला लागू शकता. उद्या आपला ओंकार साधना कोर्स सुरू होतोय 10 ते 10:30. सीतायन झालं की लगेच आपल्याला उद्या जास्त एक्सटेंड करता येणार नाही. 10 नंतर 10 ते 10:30 सुरू होतोय कोर्स. ज्यांना करायचंय त्यांनी ₹250 फी भरा. विहंगमच्या खात्यात भरा. इथे सुद्धा आज शंका आल्या. आणि परवा 1 तारखेपासून क्रिस्टल थेरपीचा कोर्स सुरू होतोय. त्याची फी अमृता मॅडमच्या फोन नंबरवर डायरेक्ट जीपे करायची आहे. एकीने विहंगमच्या खात्यात भरली. नीट वाचत चला. चला कोणाला बोलायचंय का? हात कोणाचा वर होता, आता खाली गेलेला आहे. तो काही कारण समजू शकलं नाही. जर कोणाला काही बोलायचं नसेल, तर मी थोडंसं बोलते. पटकन हात वर मॅडम करायचंय का कोण? जर हां. जर तुमचा 10ला एक कोर्स सुरू होणार असेल, तर उद्या आपण 8:30ला सुरू करू शकतो का आपला हे? चालेल ना. नाही तसं काही नाही. ज्यांना जायचंय ते जातील असं काही नाहीये. पण मी एक जनरली सांगितलं, की जाणारे असतील तर जाऊ शकतील. आपण चालू ठेवू शकतो. तसं काही नाही. ठीक आहे. मॅडमचं सुरू करतात. ठीक आहे, ठीक. मग तर 9ला सुरू. कोणाचा हात वर नसेल तर मी बोलते आज मॅडमनी जे सांगितलं त्याच्यावर. थोडंसं आपल्याला मनीषा मॅडमनी व्हिडिओ काढलेले आहेत ऑलरेडी.
तर हात वर आहे का कोणाचा? कोणाला काही सांगायचंय? काही विचारायचंय? अर्चना मॅडम होत्या कुठल्यातरी. कल्पना मॅडम बोला. काही आहे का तुम्हाला शंका? कल्पना मॅडम तुमचा हात वर होता का? बोला. अर्चना मॅडम म्हणून होत्या कोणी. अर्चना होते, अर्चना. अर्चना मॅडम हात तुमचा मगाशी वर होता. बोलताय का? बरं ठीक आहे, मी सांगते. काल पण सांगितलं मॅडमनी अन्नाचं सांगितलं, अफर्मेशनचं सांगितलं. कालचं एक वाक्य असं होतं, की जनक राजांनी सांगितलंय ते, की साठवणं, अन्न साठवणं आणि साठवण्यामुळं काय होतं हे मॅडम बोलल्या. तर खरंच साठवणं हे धोकादायक आहे. कारण आपण साठवतो म्हणजे दुसरीकडे तुटवडा पडतो तो आणि निसर्गातला आपल्या मनुष्य जातीला साठवण्याचा जसा हवास आहे, तसा इतर कुठल्या पशूंना नाहीये आणि प्राण्यांनाही नाहीये. आणि साठवण्यामुळं काय होतं हे मी सगळं सांगत असते साधकांना. बऱ्याच साधकांनी ते बदल केलेले आहेत आणि त्यांना प्रचंड फायदेही झालेले आहेत. तर मनीषा मॅडमनी सहज काल त्या पिरॅमिडलाही आल्या होत्या. त्यांचा अनुभव टाकलेला आहे आणि किती बदल झाले एका पिरॅमिडला येण्याने मिस्टरांमध्ये, मुलांमध्ये. केवळ शुभांगी मॅडम काय बोलतायत, मी काय बोलते आणि माझ्या मिस्टरांकडे बघून त्यांच्या मिस्टरांमध्ये बदल झाले. की अरे ही एवढी एज्युकेटेड, एवढी सुशिक्षित माणसं, सगळी इस्टेट स्वतःची, स्वतःच्या खर्चाने घेतलेली, आज समाजासाठी वापरतायत. ही लोकं करतायत काय आणि आपण करतोय काय? आपल्या जीवनाला किती बदलायची गरज आहे, हे त्यांच्या मनात नुसतं मिस्टरांकडे बघून, कारण त्यांची बॅकग्राऊंड त्यांना माहिती आहे. इतका बदल होऊ शकतो. मुलींनी प्रश्न विचारले, "तू आत्तापर्यंत आम्हाला हे का सांगितलं नाही?" हं, आणि हं. ध्यानाला जोडले गेले. तर त्या अनुभवावर मला थोड्याशा काही शंका होत्या. अर्धा तास बोललो. तर मॅडमना मी सहज म्हटलं, की हे साठवण्याचं वगैरे पण जे आहे ना, मी स्वतः माझ्या घरात कधीही धान्य साठवत नाही. 1 महिन्याच्या पलीकडे, 15 दिवसाच्या पलीकडे मी काही आणत नाही. कारण मला हे सगळे ऊर्जेचे नियम माहिती आहेत. तर ह्यामध्ये आज मॅडमनी परत अजून दाखले किंवा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, की अन्न आणि हे सगळं साठवण्याने अन्नामध्ये कशा-कशा आपल्या व्हायब्रेशन जातात आणि ते करताना कशा व्हायब्रेशन जातात. हे खूप डिटेल्स आहेत या पुस्तकात. खूप डिटेल्स आहेत. म्हणजे जनक राजांनी जे संस्कार घडवले सीतेवर, दासींवर, ते अतिशय आपल्याला पुन्हा-पुन्हा वाचून लिहून काढण्यासारखे आहेत. तर हे अन्न शिजवताना कसे त्याच्यावर संस्कार होतात आणि ते आपल्याला कसे कारणीभूत होतात. आता पिरॅमिडला हे प्रयोग सुद्धा दाखवले आपल्या सरांनी आणि ते दाखवल्यानंतर 1-1 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. ते तुम्ही सर्वांनी बघा. पण आज मग मॅडम हे बोलत होत्या, तर मी मॅडमना म्हटलं, "मॅडम तुम्ही जरा हे व्हिडिओ काढा आणि आपल्याला काही बोललंच पाहिजे असं काही नाही. आपल्याला नमस्कार, प्रार्थना केली पाहिजे असंही काही नाहीये. नुसते व्हायब्रेशन ठेवा. मी जे अन्न खातीये ते पवित्र खातीये. पवित्र फीलिंग्स ठेवा, कृतज्ञता ठेवा." आज मॅडमनी सांगितलं. पृथ्वीला सुद्धा सीता धन्यवाद द्यायला लावतीये. कारण पृथ्वी ते धान्य पिकवतीये, आपल्यापर्यंत आणतीये. तर ह्या भावनेने नुसतं बघा आणि ऊर्जा किती बदलतीये बघा. आणि साठवणीचं सुद्धा मी मॅडमना म्हटलं, "मॅडम साठवणीचं काल शुभांगी मॅडमनी सांगितलं, तुम्ही आज प्रयोग करा. साधं पाणी कालचं बघा, आजचं बघा आणि नळाचं बघा. काल तुम्ही हंडा भरलेला आहे आणि तो 1 ग्लास भरून ठेवा. काय होतंय बघा. हंड्यातल्या पाण्याचं काय होतं, ग्लासमधल्या पाण्याचं काय होतं, नळाच्या पाण्याचं काय होतं." हे मनीषा मॅडमना मी सांगितलं. साठवण्याचा इफेक्ट इथे बघा. तर आज त्यांनी पावाची एनर्जी लगेचच चेक केली. 8लाच ते व्हिडिओ पडलेत बघा ग्रुपवर. हं. पावाची एनर्जी चेक केली, लोणच्याची एनर्जी चेक केली, सगळी निगेटिव्ह आलेली आहे. आणि हे साठवण्यामुळे झालेले. कारण तळ आहे ना, तळं. तळं जर फ्लो नाहीये, साठलंय, तर ते काय असतं, डबकं असतं. आणि त्याला जर फ्लो दिला, पाणी निघून जातंय, तर त्याची एनर्जी बघा. हे सगळ्याकडे नियम आहे आपल्या घरातल्या प्रत्येक ठिकाणावर. आणि मॅडमनी सगळं ते केलं. धनत्रयोदशी साजरी कशी करायची, लक्ष्मीपूजन हे मी सगळं सांगितलं. माझे व्हिडिओ त्यांनी बघितले. लगेच त्यांना बेनिफिट्स मिळालेले आहेत. तर हे व्हिडिओ मॅडम, मनीषा मॅडम तुम्ही आज सीतायन पुस्तकावरही टाका. तर मला हेच सांगायचंय मॅडमनी इतकं सुंदर विश्लेषण केलेलं आहे. नुसतं मला आवडलं म्हणून सोडून देऊ नका. जीवनात मॅडमनी जी एक-एक वाक्य सांगितली ना, ते जसं मनीषा मॅडमनी एक्सप्लेन केले तसे तुम्ही करा. त्यातून सार घ्या आणि रोजच्या दैनंदिन जीवनात वापरा. हे काम आपल्याला करायचंय. आपल्याला सीता बनायचंय. उद्दिष्ट एकदा सीता येण्याची जरूर वाचा आणि त्याला आपण कसं पुढं-पुढं नेऊ हे सुद्धा बघा. तर उद्या आता मॅडम चित्र दाखवतील. त्याच्यातून सुद्धा तुम्हाला काय म्हणजे मी मॅडमला विनंती करेल, की चित्र काढताना तुम्हाला काय-काय प्रोसेस झाल्या
आणि आधीच्या काय तुम्ही होता, नंतर काय होता. सीतायनाथ वाचताना त्यांनी सांगितलंच, केव्हा हातात आलं आणि सीतायनाने त्यांची कशी डिप्रेशन स्टेज घालवली आणि जोशी सरही म्हणतात, जे हे वाचतात त्यांचं डिप्रेशन जातं. त्याच्यानंतर चित्रातनंही काय झालं हेही त्यांनी सांगावं. कारण सीता म्हणते, की आपण क्रिएटर आहोत आणि आपण क्रिएट करत गेलं पाहिजे. मग ते क्रिएशन काहीही असू देत. कारण निर्मितीची क्षमता स्त्रीला आहे आणि आजच्या परिवर्तनामध्ये स्त्रियांमधनंच हे परिवर्तन होणार आहे. कारण स्त्रियाच नव्या ह्याला अंकुराला जन्म देतात. पृथ्वी काय ना आपण काय. त्यामुळे नवीन युग जे येणार आहे ते आपल्यामुळेच येणार आहे. आपल्याला सीतेने केलंय तेच करायचे. आपल्या घरासाठी करायचे, इतरांसाठी करायचे. तर एवढं बोलून मी थांबते. आता कोणाला अजून विचारायचं नसेल तर मी मीटिंग बंद करते. कोणाला अजून हात वर करायचा आहे, बोलायचं असेल तर पटकन बोला 1 मिनिटात. नाहीतर आज आपण उशीर झालेला आहे तर बंद करू. तुम्हाला खूप खूप धन्यवाद शुभांगी मॅडम. तुम्ही खूप वेळ दिलेला आहात आणि खूप छान परिणाम आपण साधत आहोत. तर धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. चला गुड नाईट. धन्यवाद खूप खूप. उद्या आपला शेवटचा दिवस आहे तर नक्की विश्लेषण डिस्कशनमध्ये भाग घ्या. चर्चा करा. एवढी माझी विनंती आहे.